मृत्यूचा सोहळा होतो, मृत्यूची भीती हळूहळू संपून जाते जर तुम्ही काही तास जरी मणिकर्णिका घाटावर बसलात. आणि तेव्हा जे त्यांनी नाव सांगितलं माझ्या अंगावरती रोमांच उठले. कोणतं नाव असेल? जिवंत शिवाचं रूप जे होतं महाराष्ट्रात जन्म घेतलेलं, गणपती, भूपती, अश्वपती, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. काशी म्हणजे 80 घाटावरची सकाळची आरती, नौका विहार, शिवाची सगळ्यात आवडती जागा ती म्हणजे काशी. अगदी अगदी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथे मृत्यूचाही सोहळा होऊ शकतो असं ते महास्मशान म्हणजे मणिकर्णिका घाट. मणिकर्णिके घाटावरील स्मशान, मणिकर्णिके घाटावरील स्मशान. खूप सुंदर टुमदार एखाद्या चित्रकाराने काढावं असं ते गाव आहे देवप्रयागला. सगळं तुमचं पापाचं क्षलन होतं गंगा स्नान केल्याने. असं एक हात असा करायचा असतो आणि असं दर्शन करायचं असतं. एक सिंपल बेलपत्र प्रदक्षिणा घातली आणि बघितलं 3-4 लहान मुलं काहीतरी लिहित होते बेलपत्रांवरती. म्हटलं काय आहे बघायला गेलो मी जवळ ना, इतकं सुंदर वाटलं. त्याच्यावर ते श्रीराम लिहित होते, ते श्रीराम लिहित होते. अरे काही दुसऱ्या दिवशी बघितलं त्या फोटोमध्ये एक्झॅक्ट ओंकाराचं रूप आलेलं आहे. नवनाथ कथासार नावाचा एक पोथी आहे नवनाथांची, त्यात पूर्ण नवनाथांचे प्रताप आहेत. अभिमन्यू मृत्यूच्या वेळेस श्रीकृष्ण थोडे दुःखी झाले होते, पण महादेव मात्र नेहमी संतापतात. एकतर त्यांचा क्रोधाग्नी उडतो, नाही तर काय म्हणते भोळे असतात, आनंद देतात, आशीर्वाद देतात, पण ते दुःखी वगैरे होत नाहीत. पण मी जेवढं वाचलंय त्यात मला 3दा असं दिसलं की 3दा दुःखी झाले. अचानक कोणाला धक्का लागला खाताना, तो थोडा धक्का लागला, त्याच्या अंगावरती फुलं पडलेत, झेंडूची फुलं पडलेत, काही वेगळे फुलं पडलेत. म्हणजे यार कितना देवाचा कौल दिलाय मला, माझ्या अन्नावरती फुलं पडल्यात. त्याला दिसलं की ते प्रेत चाललंय. बापरे. तर कुठेतरी होतं मनात यावेळेस शंकर महाराजांचं दर्शन राहिलंय. त्या दिवशी गुरुवार होता. मग वर बघितलं शंकर महाराजांचा फोटो. डमक डम डम डमरू बाजे भोलेनाथ शिवशंकरा. यांचं दर्शन घ्यायलाच पाहिजे. म्हणजे विश्वेशम माधवम गुंडीम दंडपाणीच भैरवम. म्हणजे कालभैरवाचं नाव नाही आहे ह्या श्लोकामध्ये, की काशीला आलं की दंडपाणी भैरवाचं दर्शन घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा ते म्हणतात सूर्याबद्दल बोलायला लागतात, आपण समोर डावीकडे बघायचं, पुढे बघायचं, पूर्व क्षितिजावरनं सूर्यबिंब उगवत असतं. खूपच मस्त. इतकं सुंदर टायमिंग असतं ते, की एकीकडे यांचे मंत्रोच्चार सुरू आहे. सुबह बनारस म्हणतात, तर तिथे चॉकलेट, टॉफीज, गोळ्या यांचा नैवेद्य दाखवतात. की नक्की अशी इच्छा होती की एकदा तरी काशीला जावं आणि ह्या सगळ्या गल्ल्या बोळा एक्सप्लोअर कराव्यात. तिथे जो शांती आहे तू मगापासून बोलतेस ती अनुभवावी. गणपती बाप्पा इथे कुठे, गणपती बाप्पा इथे कुठे. की सुंदर नगरी बघून त्या 64 योगिनी विसरून जातात आपला शिवशंभूंनी कशासाठी पाठवलाय. आणि त्या दिवोदास म्हणतात तुम्ही नदीकाठी थांबा, आणि म्हणून असे 64 योगिनी घाट त्याला 64 घाट म्हणतात. 64 घाट ही पहिली घटना आहे की महाविष्णू क्षीरसागरातनं वाराणसीत येतात. आता पहिल्यांदा विष्णू आल्यात म्हणजे मी का गंगा स्नान सोडू मग, म्हणून ते गंगा स्नान करतात. आणि ते पहिली जागा विष्णूंची, म्हणून त्याला म्हणतात आदिकेशव स्थान, आदिकेशव घाट, पहिला घाट. तिथे एक विहीर आहे, त्या विहिरीमध्ये वाकून बघायचं. जर तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसलं तर मस्त, आणि जर प्रतिबिंब दिसलं नाही तर येत्या 6 महिन्यात किंवा 8 महिन्यात आपण शिववासी होणार. येत्या 6 महिन्यात किंवा 8 महिन्यात आपण शिववासी होणार. काशी सोडताना दर्शन घ्यायचं असतं एका देवीचं, ती म्हणजे कवडी माता, आणि म्हणायचं की काशीचं फळ मला आणि कवडीचं फळ तुला. काशीचं फळ मला आणि कवडीचं फळ तुला. सुरुवात आपण काशीच्या घाटांपासून करूया. नमस्कार. सविस्तर या चॅनलच्या आजच्या एपिसोडमध्ये मी अनुष्का आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, थंबनेलवरून तुम्हाला आयडिया आलीच असेल की आजचा हा विषय खूप जबरदस्त असणार आहे. परंतु एपिसोडला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी वॉर्निंग. आजचा एपिसोड हा खूप जास्ती सविस्तर असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही एकदम निवांत बसा. ऐकण्याचा विषय आहे आणि सगळ्यांच्या हृदयाच्या जवळचा विषय आहे, तो म्हणजे काशी, बनारस किंवा वाराणसी. प्रत्येक हिंदूंच्या मनात मंडळी एक असतं की आपलं आयुष्यात एकदा तरी काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं, काशीला जावं, तिथे आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा आणि मणिकर्णिका घाटावरती आपले सगळे विधी व्हावे. प्रत्येक हिंदूंच्या मनातली ही सुप्त इच्छा असते. काय आहे या काशीचं धार्मिक महत्त्व
वाराणसी म्हणजे काय किंवा बनारस हे सगळी जी नावं एकाच शहराला का घेतली जातात या विषयावरती सविस्तररित्या बोलण्यासाठी याच चॅनलचा आपला होस्ट असणार आहे अभिजित, जो अनेकदा काशीला जाऊन आलाय, तिथे राहिलाय आणि तिथल्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी एक्सप्लोअर केल्यात. या सगळ्या विषयीचा तो एक सविस्तर अनुभव आपल्याला देणार आहे. त्यामुळे मी फार न बोलता आज अभिजितला सविस्तररित्या काशी, बनारस किंवा वाराणसी या विषयावर बोलू देत. सो आजच्या एपिसोडला सुरुवात करतोय. अभिजित, वेलकम तुझ्या चॅनलमध्ये, तुझं स्वागत. आणि जसं मी हा विषय ऐकला तेव्हापासून माझ्या मनात होतं की शहर एक पण नाव असेल वेगवेगळे, म्हणजे काशी आहे, बनारस आहे, वाराणसी आहे, तर नेमकं काय आहे हे सगळ्या गोष्टी, नेमकं काय नाव आहे? हे एकाच शहराचे तिन्ही नाव आहेत, वाराणसी, बनारस आणि काशी. पहिलं नंतर वाराणसी का म्हणतात? आपण वाराणसी म्हणतो तर मुळात वाराणसी नाव कुठून पडलं ह्या जागेला, काशीला? वाराणसी हे शहर एक अर्धचंद्राकार आकाराचं आहे. सो तेव्हा आपण जेव्हा पुढे बघतो तर जो शेवटचा घाट आहे त्याचं नाव आहे आदिकेशव घाट. त्या घाटावरती वरुणा नदीसोबत गंगा नदीचा संगम होतो. वरुणा नदी तिथे मिळते म्हणून वारणा, आणि पुढे जाऊन जे अर्धचंद्राकारची सुरुवात झाली आहे आणि शेवटी 80 घाटाला 80 नदी मिळते गंगेमध्ये, म्हणून ते वारणा आणि 80 म्हणून वाराणसी नाव झालंय. हे मूळ काशी नाव आणि वाराणसी असं नाव तयार झालं. अच्छा. नंतर मग मुघलांचं राज्य आलं, इंग्रजांचं राज्य आलं, तो त्यांनी बनारस हे नाव सुरू केलं. सो बनारस म्हटलं की एक थोडासा सांस्कृतिक ओल्ड कल्चर, उर्दू कल्चर तिथं आपल्याला जाणवतं. सो हे बनारस. आणि तिसरं नाव म्हणजे काशी, जे हजारो शेकडो वर्षापासून ग्रंथातलं हिंदू धर्मातलं जे नाव आहे काशी. तिन्ही म्हणजे माझं पर्सनल एक भाव आहे फक्त की जेव्हा मी काशीला जातो, वाराणसीला जातो, बनारसला जातो, एकच शहर आहे. पण त्या पर्टिक्युलर भागांमध्ये नाही, शहर एकच आहे ते मुळात. आता काही काही ठिकाणी 3 वेगवेगळे स्टेशन आहेत, काशी, बनारस, वाराणसी, पण हे एकच शहर आहे, हेच म्हणतोय मी. पण ह्या तिन्ही नावांचा वेगवेगळा एक फिलिंग क्रिएट होतं, आणि हे माझं पर्सनल मत आहे फक्त. हे कसं कुठे सांगितलं नाहीये, कुठे स्टेटमेंट नाहीये, हे माझ्या भावना आहेत. वाराणसी म्हटलं की राजकीय पटलावरचं अत्यंत महत्वाचं शहर. वाराणसी म्हटलं की तिथले घाट आठवतात, तिथले कॅफे, फॉरेनर्स लोक प्रचंड असतात, विदेशी लोक तिथे येतात, त्यांचं अगदी वास्तव्य असतं 3-4 महिने तरी. सो वाराणसी त्यांना वाराणसीच माहिती आहे. वाराणसी म्हटलं की कॅफे, हॉस्टेल्स, तिथे खूप फेमस हॉस्टेल्स पण आहेत. त्याच्यानंतर तिथलं फूड वेगवेगळ्या प्रकारचं, आणि एक युथला जो आपला कूलनेस दाखवायचा आहे, रील्स, येस, तिथले वाईब्स तसेच असतात, अगदी रील्स क्रिएट करायचे आहे, तिथल्या घाटांचे रील्स, मंदिरांचे रील्स. सो हे म्हणलं की वाराणसी वाटतं. एक इंग्लिश म्हणजे आजच्या काळात कागदावरती तेच नाव आहे, कागदपत्रांवरती वाराणसी. तेच आपण जेव्हा बनारस म्हणतो, बनारस म्हटलं की जुनी संस्कृती आठवते. उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे सनईचे सूर आठवायला लागतात. किंवा एक घराणे आहेत ना, गाण्याची घराणी सुद्धा त्या बाजूची आहे. अगदी बरोबर, की बनारस ही गाण्याचं घराणं आहे. सो बनारसला संगीताचा वारसा लाभलाय. तिथल्या परत गल्ल्यांमध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ, बनारसी साडी ही अत्यंत फेमस आहे. हा, मस्त. तर ती बनारसी साडी हातमागावरती तयार करणारे सगळे तिथे विणकाम होतं, तर ते बनारसी साडी जे तयार होत आहेत. त्याच्यानंतर बनारस म्हटलं की एक उर्दू कल्चरवालं पण फिलिंग तिथे क्रिएट होतं. एक भारतचं नाव वाटतं अगदी. बनारसात भांगेचे दुकानं आहेत जे कायदेशीर आहेत. सो बनारसचा हा एक वेगळा भाव आहे, जिथे खान, पान, गान म्हणजे संगीत घराणं. सो अशी 3 तिथे भावना क्रिएट होतात. हे म्हणजे बनारस. आणि नंतर येतं काशी. काशी म्हटलं की पूर्ण भावना बदलतात. करेक्ट. काशी म्हणजे आयुष्यात एकदा तरी काशीला जावं, जे आपण वर्षानुवर्ष ऐकत आलो आहे, ती म्हणजे काशी. आता संस्कृतमध्ये काश्य हा धातू आहे किंवा हा शब्द आहे, त्याचा अर्थ आहे की काश किंवा काश्य म्हणजे टू शाईन, चमकणे, आणि म्हणून त्याला प्रकाशाची नगरी म्हणतात वाराणसीला किंवा काशीला. काशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं एक सुंदर सकाळ, सूर्योदय होतोय, काही साधू तिथे स्नान करताय गंगेमध्ये, उगवत्या सूर्याला अर्घ्य देत आहे. पहाटे 3 वाजताची काशी विश्वनाथाच्या मंदिरात मंगला आरती होते आहे. अनेक सूर्योदयाच्या समयी मग अनेक मंदिरांमधनं वेगवेगळे
वेदांच्या ऋचा, मंत्रोच्चार, आरती, तो सुगंधी कापुराचा सुगंध दरवळतो एखाद्या सुंदर सकाळी, थंडीचं वातावरण, तुलसी घाटावर एखाद्या आखाड्यात किंवा हनुमान घाटावरील एखाद्या आखाड्यामध्ये बालमल्ल छोटी लंगोट नेसून प्रॅक्टिस करतात आहे मल्लविद्येची, कुस्ती खेळण्याची. तिथले काही पहलवान तिथे कुस्ती खेळतात. फार मोठा वारसा आहे काशी, बनारस, वाराणसीला कुस्तीचा. आणि तिथल्या मातीचा एक वेगळा सुगंध असतो. लाल मातीमध्ये तूप, लोणी, काही आयुर्वेदिक जडीबुटी घालतात आणि ती मातीत कालवून त्यांची तिथे मल्लविद्येची एक सराव तिथे होतो, म्हणजे कुस्ती तिथे ते शिकतात. सो हे सगळं आठवलं की काशी म्हणजे घंटानाद, काशी म्हणजे सकाळची आरती, काशी म्हणजे 80 घाटावरची सकाळची आरती, नौका विहार, शिवाची सगळ्यात आवडती जागा ती म्हणजे काशी. अगदी अगदी. साक्षात महादेव सुद्धा काशी आपल्या जवळ नाहीये, म्हणजे वाराणसीमध्ये मला राहता येत नाहीये याचं त्यांना दुःख झालं होतं प्रचंड. अशी ती काशी विशालाक्षींची काशी, अन्नपूर्णा मातेची काशी, कालभैरव ज्याचे कोतवाल आहेत ज्या शहराचे, ती काशी. तुलसीदास त्यांनी साक्षात श्री रामचरित मानस जिथे रचलं ते मंदिर म्हणजे संकटमोचन मंदिर, आणि ती काशी जिथे तुलसीदासांनी रामचरित मानस रचलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथे मृत्यूचाही सोहळा होऊ शकतो असं ते महास्मशान म्हणजे मणिकर्णिका घाट, मणिकर्णिके घाटावरील स्मशान. याशिवाय जो मला वैयक्तिकरित्या एक व्यक्ती जी आवडते ती म्हणजे ऐतिहासिक व्यक्ती, ती म्हणजे राजा हरिश्चंद्र, तत्ववाद सत्यनिष्ठ राजा हरिश्चंद्र. त्याने जिथे अत्यंत स्मशान यातना भोगल्या ते लघु महास्मशान म्हणजे हरिश्चंद्र स्मशान, राजा हरिश्चंद्राचं स्मशान आहे ते. तो घाट म्हणजे हरिश्चंद्र घाट, ती काशी. असे अनेक विध पैलू आहेत काशीचे. अगदी. बापरे, म्हणजे तुम्ही 2 दिवसात तर ऑब्व्हियसली ह्या गोष्टी एक्सप्लोर नाही होणार, शक्यच नाही. म्हणजे मी युट्यूबवरती किंवा आयटनरी बघतो इंस्टाग्रामवरती की 2 दिन में काशी, 3 दिन में काशी. तर मला वाटतं की माझ्यासाठी नाहीच, मी कधी बघत पण नाही. कारण माझ्यासाठी वाराणसी, काशी आणि बनारस हे सगळं अनुभवायला 7 दिवस लागतात. ते शक्य असेल तरच मग मी तेव्हा जातो. बरोबर आहे. म्हणजे हे मला असं म्हणायचं की आता जेव्हा आपले प्रेक्षक हे सगळं ऐकतायत तर त्यांना आपण टप्प्याटप्प्यांमध्ये समजावून सांगू. तर सुरुवात आपण काशीच्या घाटांपासून करूयात. तर त्याविषयी काय सांगशील? खूप सारे घाट आहेत तिथे, तर वेगवेगळे घाट आणि त्यांचं काय महत्व आहे? काशीला एकूण 84 घाट आहेत. बापरे. आणि यात घाटांचं महत्व असं म्हणतात, म्हणजे आपण एक मेटाफर देतो, उपमा देतो की 84 योनींमधनं व्यक्ती जन्म घेते आणि नंतर त्याला मोक्ष प्राप्ती होतो, किंवा मनुष्य जन्म घेण्यापूर्वी 84 लक्ष योन्यांमध्ये व्यक्ती जाते. सो त्याचे ते एक प्रकारचे त्याचं एक प्रतिनिधित्व म्हणून 84 घाट असं म्हणतात. पहिला घाट सुरू होतो तो म्हणजे 80 घाट असे बनारसचे लोक म्हणतात. 80 घाटापासून ते शेवटचा घाट जो 84वा घाट म्हणतोय आपण, त्याचं नाव आहे आदिकेशव घाट. मला वैयक्तिकरित्या, हे माझं पर्सनल मत आहे, मला वाटतं की पहिला घाट तो आहे आदिकेशव, किंवा मी तशा प्रकारेच सांगतोय आता. कारण काय तर गंगा माता जिथनं आपल्याकडे वाराणसीला येत आहे, पहिला घाट वरुणा नदी जी गंगेत मिसळते, संगम होतो, तो आहे तिकडे. म्हणजे अगदी पहिला किंवा 84वा कुठलेही म्हणा तुम्ही, तो होतो आदिकेशव घाटा ठिकाणी. म्हणून तिथून आपण सुरुवात करूया आणि 80 घाटावरती येऊयात. नक्की. आता गंगा येते आहे, तिने टर्न घेतला आहे चंद्राकार, अर्धचंद्राकार आकृती सारखा, आणि तिथे वरुणा नदी मिळते आणि तिथे पहिला घाट आहे आदिकेशव घाट. पण आता गंगा माता, तुम्ही हा विषय निघाला म्हणून मला थोडं आधी सांगायचं की मुळात गंगा इथे येते कशी आहे. वाराणसीला गंगेचा जन्म होतो हिमालयात, ती हिमालय पुत्री आहे. बरोबर. पण त्याआधी आपण म्हणूयात की गंगोत्रीला गंगेचा जन्म होतो. मुळात गंगेचा जन्म हा गंगोत्रीत होत नाही, तो जन्म होतो भागीरथीचा. भागीरथी ही नदी आहे गंगोत्रीला, जे उत्तराखंडातील 4 महत्वाचे जागा आहेत. धाम नाही. अनेक लोक म्हणतात की त्याला 4 धाम नाव म्हणतात, की लघु छोटे 4 धाम किंवा छोटे 4 धाम उत्तराखंडातले आणि बाकी 4 धाम, असा प्रकार नसतो. 4 धाम म्हणजे फक्त 4च जे शंकराचार्यांनी स्थापित केले. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. पूर्वेकडे आहे जगन्नाथपुरी, पश्चिमेकडे आहे द्वारका, उत्तरेकडे आहे बद्रीनाथ आणि दक्षिणेकडे आहे रामेश्वरम. हे 4च धाम आहेत. याच्याशिवाय कुठलेही 4 छोटे धाम असा प्रकार नाहीये. तो 90sच्या शेवटी ज्या टुरिस्ट कंपन्या आहेत, जे लोकांना नेतात,
त्यांनी हा शब्द क्रिएट केला, ही टर्मिनॉलॉजी त्यांची आहे की 4 छोटे धाम, की 4 स्थानी लोकांना न्यायचं आहे. कोणते? तर केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री. सो हे 4 धामची यात्रा, ही 4 धाम यात्रा. मलाही हेच परसेप्शन होतं. सगळ्यात जास्त लोकांना हेच वाटत, जास्त लोकांना हे 4 धाम जे आहे उत्तराखंडातले, हे टुरिस्ट कंपन्यांनी तयार केलेला एक शब्द कॉइन झालाय. ओके. त्या शब्दाला आता सगळे 4 धाम म्हणतात. असं नाहीये, 4 धाम 4च जे भारताच्या उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिमेला आहेत. जे आपण 4 स्थानं म्हणते त्यातले गंगोत्रीला भागीरथी गंगोत्री ग्लेशियर मधनं जन्म घेते. आपण जे गंगोत्री दर्शन करतो 4 स्थानांपैकी ते एक बऱ्यापैकी खाली आहे. इतक्या उंचावर अत्यंत धोकादायक जागेवरती कोणी जाऊ शकत नाही. गंगोत्रीला ओरिजिनल गंगोत्री ग्लेशियर म्हणतोय मी, जिथनं भागीरथी नदी बाहेर पडते. अत्यंत धोकादायक जागा आहे ती. सो ते कठीण आहे, म्हणून लोक गंगोत्रीला म्हणून खाली दर्शनाला करतात. आता भागीरथी वाहत निघाली आहे खाली, गंगोत्री वर्ण खाली आली आहे. ती वळसा घेत एका ठिकाणी येते जे हरिद्वार पासून 40-30 किलोमीटर आहे वरती जाताना हिमालयात. केदारनाथ, बद्रीनाथला जाताना लागतं ते म्हणजे देवप्रयाग जागा. सो ती येते अनेक प्रयाग करून करत करत भागीरथी. दुसरीकडे एक महत्वाच्या जागेवरनं एक अत्यंत सुंदर नदी जन्म घेते, ती म्हणजे अलकनंदा. बद्रीनाथ जे एक 4 धामापैकी एक धाम आहे. बद्रीनाथला जन्म होतो अलकनंदेचा. अलकनंदा वाहत जाते आणि दुसरीकडे आणखी एक तिची बहीण जन्म घेते, ती म्हणजे मंदाकिनी, जी चिडली तर मग 2013 मध्ये जो काही प्रलय झाला तो प्रलय होतो, तो मंदाकिनीचा जो प्रलय होता. केदारनाथला मंदाकिनी जन्म घेते, ती वाहत जाते. रुद्रप्रयागला या दोघ्या छोटी बहिणी भेटतात. अलकनंदा बद्रीनाथवरून आली आहे, रुद्रप्रयागला आलेली आहे केदारनाथहून मंदाकिनी. ह्या दोघी एकरूप झाल्यात. आता अलकनंदा मोठी बहीण आहे म्हणून मंदाकिनी अलकनंदेच्या पोटात मिसळून जाते. आपला इगो, अहंकार बाजूला ठेवते आणि मोठा विचार आहे म्हणजे अगदी. आणि नाव होतं अलकनंदेचं. मग सो अलकनंदा मंदाकिनीला आपल्या पोटामध्ये घेऊन वाहू लागते. आता हे दोघी नदी जी भागीरथी निघाली आहे गंगोत्रीवरनं, ह्या दोघी देवप्रयागला येऊन देवप्रयाग जवळ येतात. देवप्रयाग ही अशी जागा आहे जी जायलाच पाहिजे. केदारनाथ, बद्रीनाथला आपण निघालो हरिद्वारवरनं, ऋषिकेशवरनं, तर खाली बरेचदा लोक गाड्या थांबवतात हायवेवरती आणि खाली वाकून बघतात तर 2 नद्या एकमेकात मिसळताना दिसतात. एक असते भागीरथी, एक असते अलकनंदा. संगम, दोघींचा संगम होतो. मातकट असते अलकनंदा, थोडी मातकट, कारण की अनेक नद्यांना ती घेत असते पोटात. अशी सुंदर मोरपंखी कलरची असते, ती असते भागीरथी. ती येते आणि दोघींचाही डोळ्याने स्पष्टपणे कळतो की हा रंग, वेगवेगळे रंग आहेत हे दिसतात. पण हजारातली एकच व्यक्ती खाली उतरते, कारण हे दरीमध्ये गाव आहे देवप्रयाग. खूप सुंदर टुमदार, एखाद्या चित्रकाराने काढावं असं ते गाव आहे देवप्रयागला. कधीतरी जावं खाली आणि तो संगम अनुभवावा. मातकट नदी असेल ती म्हणजे अलकनंदा, आणि जी स्वच्छ नदी आहे आणि ती म्हणजे भागीरथी. ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत ती खूप मातकट रंगात असते अलकनंदा. मग नोव्हेंबर-डिसेंबर झाला की मग वर्षभर उन्हाळ्यापर्यंत ती ऑलिव्ह ग्रीन, डार्क ग्रीन कलर तिचा होतो. आणि ही आपली नेहमीप्रमाणे मोरपंखी कलरमध्येच असते भागीरथी. ते जे देवप्रयाग गाव आहे ते असं छोटं बेट नाही म्हणतात, एक टोक आल्याचं बाहेर, आणि एकाच बाजूने येते भागीरथी आली आहे मोरपंखी कलरची आणि एकीकडून आलेली आहे अलकनंदा मातकट रंगाची. त्या दोघी तिथे मिक्स होतात, एकमेकांचा संगम होतो. आणि आता दोघींनी आपले नावाचं अहंकार बाजूला सोडतात आणि जन्म होतो. आणि तो जो प्रवाह होतो आता सुरू, त्या प्रवाहाला नाव आहे गंगा. वा वा वा, वेगळी कहाणी आहे. मला ते गाणं आठवलं, जय गंगे भागीरथी. वा, खूपच सुंदर, अमेझिंग. मग पुढे कसा प्रवास होतो? तिथून देवप्रयाग पासून गंगा हे नाव या प्रवाहाला मिळतं. तो वरती गंगा म्हणत नाहीत, तो वरती भागीरथी, धौली गंगा, कर्णगंगा, अलकनंदा, मंदाकिनी अशा सर्व ह्या बहिणी एकेका प्रयागला मिळतात. आणि ते सर्व प्रयाग देवप्रयाग हा शेवटचा प्रयाग आहे तसा, आणि जिथे गंगा हे नाव तिला मिळतं, तिचं बारसं होतं आणि गंगा नावाने आपण मग तिला ओळखू लागतो. करेक्ट. पुढे ती मग ऋषिकेशला येते. आता ती पहाडातनं आली आहे. पहाडातनं ती प्रचंड तरुण आहे, अत्यंत पूर्ण ऊर्जा अंगामध्ये, कुमार वयातली आहे, बाल्य वयातली आहे. सो प्रचंड उत्साह असतो. आवाज करत करत ती खाली येते
तिथे ऋषिकेशला, पहाडी भाग थोडासा कमी झाला असतो. त्याच्यानंतर तिथे हरिद्वारला जरा तरुण होते आणि ती शांत होते हरिद्वारमधनं. मग ती वाहत पुढे कानपूर, ब्रह्मावर्त असं करत करत मग ती येते प्रयागला. तिथे मागच्या वर्षी प्रयागला कुंभमेळा झाला होता, त्रिवेणी संगम. त्या प्रयागला गंगा येते. पण आता एक महत्वाची नदी बाकी आहे, ती म्हणजे यमुना. यमुनोत्रीला 4 स्थानापैकी यमुनोत्री एक आहे. यमुनोत्रीला यमुनेचा जन्म होतो. ती थोडा रस्ता बदलते, ती पश्चिमेकडे वाहू लागते. पश्चिमेकडनं, कारण तिला एक महत्वाचं कार्य करायचं, तिला स्वतःला पावन करून घ्यायचं आहे. का? श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने ती पावन होते. मथुरेला, गोकुळ, अशा प्रकारे ती मथुरा, वृंदावन, गोकुळ करत ती कालिया मर्दन करतो जिथे श्रीकृष्ण. अशा प्रकारे यमुनेचा प्रवाह वाहत जातो. दिल्लीत ती फोम होतं लिटरली. दिल्लीतून मग ती पुढे आणखी पुढे प्रवास करते आणि ती प्रयागला येते. सो गंगा आली आहे तिथपर्यंत पूर्णपणे. आणि इथे यमुना आली आहे, मध्ये सरस्वती आहे जी बद्रीनाथला माणा गावात मध्ये गुप्त होते. आणि मग ह्या तिन्ही नदींचा त्रिवेणी संगम म्हणून प्रयाग आहे, जिथे कुंभमेळा झाला. आता यमुना, सरस्वती आपल्या नावाचा अहंकार सोडतात आणि गंगा हे नाव पूर्णपणे एकरूप, त्या गंगेत एकरूप होतात. आणि गंगा ही वाहू लागते वाराणसीकडे, प्रयाग मधून. म्हणजेच काय, जेव्हा आपण वाराणसी स्नान करतो तेव्हा त्या गंगेत यमुनाही असते, सरस्वतीही असते, मंदाकिनी, अलकनंदा, भागीरथी सर्व नद्या असतात. म्हणून गंगा जास्त पावन म्हणतात वाराणसीची. आणि म्हणूनच मला वाटतं तिथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं एक श्रद्धास्थान आहे की गंगेतलं स्नान. अगदी. आणि त्यामुळे मिळणारा म्हणजे सगळं तुमचं पापाचं क्षलन होतं गंगा स्नान केल्याने, असं मान्यता आहे, असं म्हटलं जातं. सो त्या अर्थी मला असं वाटतं म्हणून हे सगळ्या नद्यांचं पाणी तिच्यामध्ये आहे आणि पुढे ती प्रवाहित होते. एक छोटीशी स्टोरी मला इथे आठवली अभिजित. जेव्हा या पॉडकास्टच्या निमित्ताने मी काही गोष्टी वाचत होते तेव्हा असं म्हटलं जातं की तिथे काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे आणि गंगेला खुद्द शंकर भगवानांनी आपल्या जटेत स्थान दिलेले. तर तिथे मी येऊ का, असं यायला हवं असं तिचं मत होतं. परंतु कोतवाल आहेत काशीचे भैरव, तर ते म्हणाले नाही, कारण तू इथे आलीस तर तुझ्या बरोबर अनेक प्रवाहात मगर येतील किंवा किडे येतील आणि त्याच्याने माझ्या इथल्या प्रजेला त्रास होईल. तर त्यामुळे ती म्हणाली शंकर भगवानांना की हे असं कसं, तुम्ही आहात आणि मी नाही. तर ते म्हणाले नाही, पण कोतवाल सांगतायत की नाही तर नाही, कारण की तिथे त्यांच्या मर्जीशिवाय काही होत नाही. परंतु तिने एक वचन दिलं भैरव बाबांना की आजपासून इथून पुढे या प्रवाहामध्ये कुठल्याही प्रकारच्या मगर किंवा असे जलचर येणार नाहीत माझ्या प्रवाहात आणि ज्यांनी भाविकांना हानी होईल. तर मला असं वाटतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा किती डेप्थ आहे. आणि आतापर्यंत असं कुठे वाचनात नाहीये की जिथे भाविकांना मगरींनी हल्ला केलाय किंवा खाल्लाय किंवा स्नान करताना कुठे जलचर चावला आहे असं नाही. तर हे मला असं कुठेतरी पटतं आणि एक गूजबम्स तयार होतात जेव्हा तू बोलतोय. तर तुझ्या पुढच्या ह्याच्याकडे वळूयात की पुढे तू कसं नेतोयस आम्हाला या जर्नीत. आता जो तुम्ही म्हणालात ना की नद्यांमध्ये मगरी असलेली छोटी नदी आहे, गंगेत मगरी असली, पण कधी आजपर्यंत कोणाला हानी पोहोचली नाहीये. उलट यापेक्षा जे डॉल्फिन, इतकं सुंदर मासा म्हणतो आपण, तर सुंदर, तर गंगा डॉल्फिन हे ऍक्च्युअली दिसतात. गंगेत डॉल्फिन आहेत आणि सुंदर असे दिसतात ते येतात. सही म्हणजे ती गंगेची सफर सुद्धा एक अनोखा अत्यंत. आता वाराणसीला प्रयागहून गंगा आलेली आहे आणि मग ती तिथे वळण घेते आणि तिथून त्या शहराची सुरुवात होते, ती म्हणजे काशी, बनारस, वाराणसी. वरुणा नदी तिथे येऊन मिसळते, मग ती वाराणसी होते. तिथे पहिला घाट आहे तो म्हणजे आदि केशव घाट. बनारसी लोक त्याला शेवटचा घाट म्हणतात. आपण असा मार्गाने प्रवास करतोय म्हणून. त्याच्यानंतर तिथून ती गंगेचा प्रवाह वाढत जातो. तिथे 84 घाट, असे खूप घाट आहेत. आता आदि केशव घाट म्हणजे विष्णूचं मंदिर नाव आहे, काशीचं शिवाचं आहे, बरोबर. पण मग आदि केशव काय, तर काशीमध्ये विष्णू काशी आणि शिवकाशी पण आहे एक प्रकारे. जसं कांचीपुरमला पण आहे शिवकांची, विष्णू कांची, तसंच काशीमध्ये पण तसंच आहे. आता आदि केशव म्हणजे ही विष्णू काशी म्हटली जाते. तिथे विष्णूंची पूजा होते, विष्णूंची काही मंदिरं आहेत तिथे. विष्णू काशीमध्ये एक अत्यंत महत्वाचा घाट आहे, तो म्हणजे पंचगंगा घाट. पंचगंगा घाटेवरती बिंदू माधवांचं मंदिर आहे. अच्छा. आणि या पंचगंगा म्हणजे 5 नद्या जिथे येऊन मिसळतात. यमुना, सरस्वती, गंगा तर आहेच, पण धूत, पापा आणखी एक नदी आहे जी मला आता आठवत नाहीये. अशा 5 नद्या तिथे येऊन
त्यात एकरूप होतं गंगेमध्ये. आत्ताच्या काळात त्या डोळ्यांनी दिसत नाहीत, पूर्वी दिसायच्या. सो म्हणून त्याला पंचगंगा घाट नाव आहे. एक अत्यंत सुंदर घाट हा स्नानासाठी. पुढे सांगणच मी की स्नानासाठी कोणतं घाट असावं, कुठल्या कुठल्या घाटांवरती करू शकतो आपण स्नान, कारण प्रत्येक घाटाचं महत्व वेगळं आहे. माधवांचे एकूण 5 मंदिर आहेत. एक बिंदू माधव वाराणसी, वेणी माधव प्रयागला, कारण त्रिवेणी संगम, सेतू माधव म्हणजे रामेश्वरमला, कारण सेतू तयार केला होता, सेतू माधव. चौथा म्हणजे कुंती माधव पिठापुरमला आहे, कुंतीने स्थापन केलेलं विष्णूचं मंदिर. 5वं आहे सुंदर माधव, ते म्हणजे तिरुवनंतपुरमला. सो असे 5 माधवापैकी एक माधव म्हणजे बिंदू माधव काशी विश्वनाथांच्या जवळ आहे, म्हणजे वाराणसीमध्ये आहे. एकेकाळी, आता मी चाललो होतो 2024चा मी एक अनुभव सांगतो, नावेदे चाललो होतो, एक प्रचंड टोले जंग अशी मशीद दिसली दगडी. त्याचं नाव होतं आलमगीर मशीद. आणि मग तिथून जवळच माहिती विचारत गेलो की बिंदू माधव दर्शन तर करायचंय म्हटलं, कारण 4 माधव झालेत, हेच एक बाकी आहेत. सो मग बिंदू माधव शोधत गेलो आम्ही. तिथे अशी माहिती मिळाली की मूळ मंदिर जे होतं, ते जे टोले जंग मशीद जिथे आहे दगडी, तिथे मूळ बिंदू माधवांचं मंदिर होतं. 17व्या शतकात 1600 काहीतरी औरंगजेबाने ते मंदिर पाडलं, त्याचा विध्वंस केला आणि तिथे एक मोठी मशीद बांधली. जी जबरदस्त जागा आहे, इतकी विशाल मशीद आहे ती. आणि आलमगीर म्हणायचे औरंगजेबाला, म्हणून त्याचं नाव आलमगीर मशीद आहे. त्याच्या जवळच छोटंसं एक बिंदू माधव मंदिर आहे. पण बिंदू माधव मंदिर तर नव्हतंच तेव्हा, त्यांनी मग ती शिळा विहिरीत टाकली वगैरे, असं ते एक कथा आहे त्याची. पण मग हे मंदिर बांधलं कोणी, आणि तेव्हा जे त्यांनी नाव सांगितलं, माझ्या अंगावरती रोमांच उठले. कोणतं नाव असेल? जिवंत शिवाचं रूप जे होतं महाराष्ट्रात जन्म घेतलेलं, गणपती, भूपती, अश्वपती, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी ते मंदिर बांधलंय बिंदू माधवांचं. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलाय बिंदू माधव या मंदिराचा. तिथे पण शिवाची मंदिर आहेत, पण मूळ स्थान ते विष्णूंचं आहे. म्हणून शिव विष्णू हरी हरी कायम सोबत असतातच. असे घाट झालेत पुढे की मग सिंधिया घाट, चेतसिंग घाट, असे अनेक घाट करत घाटाघाटांचं पाणी स्नान करत अनुभवत आपण येतो मणिकर्णिका घाटापाशी. म्हणजे खूप क्युरिओसिटी आहे अगदी. आता इथे विष्णू काशी संपते आणि मणिकर्णिकेपासून सुरू होतं शिवकाशी. इथला संपूर्ण भाग म्हणजे शिवाने व्यापलेला अख्खी काशी शिवाची आहे. आणि असं म्हणतात पण की शिवाच्या त्रिशूळावरती ती काशी आहे, तर अख्खी काशी शिवाची. पण इथून खास शिवकाशी सुरू होते मणिकर्णिका घाटापासून. आणि पहिल्यांदाच आपल्याला दिसतं ते म्हणजे महास्मशान. त्या स्मशानावरती वर्षानुवर्षे, शेकडो वर्षे, हजारो वर्षांपासून शव जळत आहेत. ते त्याला शेवट नाहीये. आणि तिथले वाईब्स ऍक्च्युली जबरदस्त आहेत. महास्मशान, तिथे महास्मशान नाथ म्हणून मंदिर आहे शिवाचं. महास्मसान काली नाव आहे तिचं. अरे बापरे. ते बघताना सुद्धा अंगावर काटे येतात. मसान काली असं त्यांचं म्हणतात. म्हणजे नॉर्मल लोक सुद्धा इथे दर्शन घेऊ शकतात या सगळ्या गोष्टीचं. मृत्यूचा सोहळा होतो, मृत्यूची भीती हळूहळू संपून जाते जर तुम्ही काही तास जरी मणिकर्णिका घाटावर बसलात. कारण तिथे सामान्य लोक बसतात, ते चहा मॅगीचे स्टॉल तिथे आहेत. तिथे चहा मिळतात त्या मातीच्या याच्यामध्ये, कुल्लडमध्ये चहा पण मिळतो तिथे. पण एनर्जी काय सांगू शकते किंवा एनर्जी फील कशी होते आणि कशी वेगवेगळी एनर्जी ऊर्जा असते हे तिथे गेल्यावर कळतं. विष्णू कांची म्हणा किंवा आपण विष्णू काशीतले आपण सगळे घाट बघतोय, एक वेगळी ऊर्जा आहे. किंवा अलीकडून जर आपण येतो आहे, वेगळी ऊर्जा आहे. पण जेव्हा त्या मणिकर्णिका घाटावरती येतो, कुठेतरी एक वाईब्स जाणवतात, थोडं नैराश्य, थोडं हेवीनेस जाणवतो तिथे. शेवटी मृत्यूच आहे तिथे, तिथे मृत्यू आहे. मग आपण मणिकर्णिकेचं दर्शन करून मणिकर्णिकेच्या घाटाचं जे गंगा घाट आहे तिथल्या स्नानाचं प्रचंड महत्व आहे. पण सर्वसामान्य व्यक्ती ते स्नान नाही करू शकत, कारण थोडी अस्वच्छता आहे तिथे. आणि दुसरं म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर प्रत्येक प्रेताला त्या घाटाच्या पाण्यामध्ये बुडवतात. सो आपल्यात हिंमत होत नाही त्या स्नानात, त्या नदी जला स्नान करण्याची. कारण जिथे पाणी संपतंय तिथेच चिता रचले जातात.
आणि एक चिता नाही, 10, 6, 7, 5 अशा अनेक चिता रचल्या जातात. वर्षानुवर्ष मी असं ऐकले की वर्षानुवर्षाचा अग्नी पण तोच आहे आणि ते त्याच्यासाठी स्पेशल लोक आहेत, त्यांना एक शब्द आहे डोम म्हणतात. डोम. डोम राजा, त्याची तर फार मोठी कथा आहे. राजा हरिश्चंद्र, ज्यांना मला खूप इमोशनली कनेक्ट आहे त्या एका व्यक्तीसोबत असं म्हणता येईल. म्हणजे इथलं मी सांगितलं की सतत तो अग्नी कधी विझलाच नाहीये. तेच ते महास्मशान आहे. बापरे. मणिकर्णिका घाट ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर आपण पुढे जातो, एकदम ऊर्जा बदलून जाते. आता आपण आलोय दुसरा एक घाट आहे आणि नंतर येतो ललिता घाट. आणि किती ऊर्जा बदलते याचं उदाहरण आहे, प्रत्यक्ष जाऊन कोणालाही कळेल. मणिकर्णिका घाट मुख्य म्हणजे तिथलं एक वर्णन म्हणून सांगतोय. तिथे चितेची लाकडं जे म्हणतो ना आपण, असंख्य लाकडं अशी रचली असतात. बापरे. म्हणजे त्या लाकडांमधून आपण जात असतो खरं तर. असे म्हणजे रचलेलं असं पूर ही म्हणजे आणि प्रत्येकाच्या मालकीची असतात ती लाकडं. अगणित लाकडं असे उंचच्या उंच थर असतात तिथे. त्या लाकडाच्या थरातून आपण जात असतो रस्ता शोधत. तिथून आपण येतो, जे थोडंसं एक अंगावर येणारी जागा वाटते ती कधी कोणाकोणाला, आणि ताबडतोब येतं तो घाट म्हणजे ललिता घाट. हा अत्यंत महत्वाचा घाट आहे, कारण ललिता मातेचं मंदिर तिथे आहे. ललिता सहस्रनामाचं तिथे आवर्तन होतात. आणि त्याच घाटावरती आज काशी विश्वनाथाचं मंदिर आहे, जे त्याचं काशी कॉरिडोर जो आपण म्हणतोय त्याबद्दल अनेकांची वेगवेगळी मतं आहेत. करायची गरज होती खरंच की नाही, पण तो भाग वेगळा, तो राजकीय भाग आहे, आपण यात आणू नये. तर त्या घाटावरती आज अप्रतिम कन्स्ट्रक्शन केलं आहे आणि त्या घाटावर आहे विश्वनाथाचं मंदिर. सो अगदी ऊर्जा बदलते तिथे. वेगळ्या प्रकारची रोषणाई असते, सुंदर लेझर शो, ऑडिओ व्हिज्युअल शोज असतात. सो एकदम वेगळं ललिता घाट. ललिता घाटाच्या पण अगदी जवळ आलं की तिथे दिसतं एक वेगळंच मंदिर. अख्ख्या वाराणसीमध्ये, अख्ख्या काशीमध्ये एक टोटली वेगळं मंदिर आहे. ते म्हणजे ते मंदिर लाल रंगाचं आहे, लाकडी मंदिर आहे. आणि ते नेपाळ राजाचं मंदिर आहे. नेपाळ राजाने तयार केलेलं मंदिर आहे शिवाचं. अनेक लोक त्याला पशुपतेश्वर म्हणतात, पशुपतीनाथ मंदिर म्हणतात. ते नेपाली राजाचं मंदिर आहे, पशुपतेश्वर म्हणून आहे. तसंच एक आणखी प्रेक्षपतेश्वर म्हणून मंदिर आहे. सो हा गोंधळ उडतो बरेचदा. सो हे मंदिर आहे नेपाली मंदिर म्हणून फेमस आहे, तिथे प्रसिद्ध आहे. लाल रंगाचं आणि अस्सल लाकडी मंदिर. त्याला नक्की जावं. आणि बरेच लोक तिथे जात नाहीत, कारण एक ठराविक दर्शन आपल्याकडे वाराणसीला होतात. 2 दिवसात टूर उरकायचे. 2 दिवसात या होत नाहीत, म्हणून ते ठराविक मंदिर ते तिथे जातात लोक. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ लागतो. मग आणखी वेगवेगळे घाट आहे. मग बऱ्यापैकी पुढे आल्यावर दशाश्वमेध घाट येतो, जो अत्यंत महत्वाचा घाट आहे. म्हणजे या घाटाला दर्शन भेट दिलीच पाहिजे. जर स्नान करायचं असेल तर या घाटावर स्नान करावंच. दशाश्वमेध घाट, जिथे असं म्हणतात की तिथे 10 अश्वमेध यज्ञ ब्रह्मदेवाने केलेत. त्याच्यानंतर जो घाट येतो तो आणखी काही घाट आहेत. मग राजेंद्र प्रसाद घाट आहे तिथे, अहिल्या होळकरबाईंचा घाट आहे तिथे. असे घाट आहेत. पुढे जानकी घाट आहे, हनुमान घाट आहे, नारद घाट आहे, राम घाट आहे, तुलसी घाट आहेत. असे घाट जात जात घाटांचं पाणी अनुभवत आपण पुढे येतो 80 घाटापाशी. अत्यंत सुंदर घाट. म्हणजे 80 घाट आयुष्यात तुम्ही काही नाही केलं ना, एक ही गोष्ट करा, 80 घाटाच्या आरती अनुभवा. मी 80 घाटाचं सौंदर्य म्हणत नाहीये, 80 घाटाच्या आरतीचं महत्व म्हणतोय. ते आपण नंतर पुढे बोलूच. पण असे घाट आहेत की आदिकेशव ते 80 घाट. पण पुराणोक्त म्हटलं, कारण मी कसं सांगितलं, प्रवाह जसा गंगा नदीचा सुरू झालाय, टर्न घेतलाय, अशी ती वाहते आणि 80 घाटाला परत ती अर्धचंद्राकार होते. आणि पुढे ती कलकत्तामध्ये जाऊन, बंगालात जाऊन, पश्चिम बंगालमध्ये, मग ती गंगा सागरात मिसळते आणि गंगा सागर तिथे होतो. पर्सनली मला असं फील होतं बघताना की गंगा खऱ्या प्रकारे मनमुराद आनंद, स्वतःच्या अस्तित्वाचा आणि शिवाचा आनंद घेते, ते म्हणजे वाराणसीत, काशीमध्ये. कारण तिच्यात एक शांती असते. तिचं थोडंसं वय झालं असतं, अशी प्रौढ वाटते तेव्हा ती. प्रवाह रुंद आहे, त्यामुळे आवाज नसतो पाण्याला, खळखळाट नसतो, जो वरती हरिद्वारच्या अलीकडे आहे. आता ती मोठी झाली ना वयाने, तिला आता सागर खुणावतोय, शेवट तिचा मोक्ष आहे तिथे. तेव्हा ती वाराणसीला स्वतः एन्जॉय करते, कारण शिवाचं अस्तित्व आहे तिथे, तिच्या वडिलांचंच. तर गंगा माता आता 80 घाटापर्यंत पोहोचलीये. तिथे ती परत डावीकडे वळण घेते आणि नंतर ती पुढे पोहोचते कलकत्त्यामधून, बंगालमधून. मग ती समुद्र तिला खुणावत असतो, सागर तिला खुणावत असतो. मग ती तिथे सागरात मिसळते, म्हणून ते गंगा सागर म्हणतात. सो ते मोक्षाचं जागा आहे गंगेची.
पण मला असं जाणवतं की गंगा खऱ्या अर्थाने स्वतःचं अस्तित्व एन्जॉय करते, आनंद अनुभवते, ते म्हणजे वाराणसीमध्ये. कारण वाराणसी ती शांत झालेली असते, कारण प्रवाह रुंद आहे आणि साक्षात शिवाचं स्थान तिथे आहे, विष्णूचं स्थान तिथे आहे. सो तिथे खऱ्या अर्थाने तिच्या असं वाटतं बघताना की वेग नाहीये गंगेला, गंगा शांतपणे स्थिर दिसते वाहताना. सो असं जाणवतं, असं आपल्या भावना क्रिएट होता की गंगेला आता पुढे लवकर जायचं नाहीये, कारण रेंगाळायचं आहे. कारण पुढे तिला माहिती आहे आपला मोक्ष आहेच, गंगा सागरात मी जाणारच आहे. 80 घाटाला गंगा पोहोचल्यावरती ती पुढे जाताना, म्हणजे ती पुढे चालली आहे आता बंगालात, त्याच्या आधी ती थोडी वळून बघते मागे एक प्रकारे. म्हणजे ती उत्तर वाहिनी होते, उत्तरेला हिमालयात ती आलेली आहे, आता तिला पूर्वेकडे जायचं सागरात. ती वाराणसीला उत्तर वाहिनी परत होते, तिथे तिचा प्रवाह उलट दिशेने वाहू लागतो. म्हणजे जणू काही एक मुलगी आपल्या वडिलांकडे, पित्याकडे परत एकदा बघते आहे, कारण की हिमालय कन्या आहे, हिमालय उत्तरेकडे आहे, शिवकन्या पण म्हणू शकतो आपण तिला. ती परत एकदा वळून बघते, एक दर्शन करते शिवाचं आणि मग परत वाहू लागते सागराकडे. हा जो उत्तर भाग आहे, उत्तर वाहिनीचा जे घाट आहे तो 80 घाट आहे, म्हणून 80 घाटाचं स्नानाचं फार महत्व आहे. तेच म्हणणार होते की उत्तर वाहिनी गंगा, आणि म्हणूनच मला असं वाटतं नर्मदा सुद्धा उत्तर वाहिनी आहे, तर ते अगदी पवित्र आहे. बरोबर, नर्मदा माता सुद्धा उत्तरेकडे 2दा वाहत आहे, म्हणून तिथे चैत्र महिन्यात उत्तर वाहिनी परिक्रमा होते. एक्झॅक्टली, कारण नदीचा उलट प्रवाह आहे तो एक प्रकारे. म्हणून ही जागा खूप सुंदर आहे, महत्वाची जागा आहे की 80 घाट आणि त्याच्या अलीकडचा जो भाग आहे गंगा, जिथे उत्तर वाहिनी होते आणि मग पुढे गंगा पुढे जाते. अच्छा, मस्त. घाटांचं हे चित्र छान, अगदी मनासारखं, म्हणजे मनासमोर उभं राहिलं. म्हणजे ना मला असं भारावून गेल्यासारखं होतं हे सगळं ऐकताना, आणि काशी दर्शनाची ओढ लागली. आता अभिजित, काशी इज इक्वल टू भैरव, राईट? म्हणजे काशीला कालभैरवांचं अस्तित्व आहे, त्याचे व्हायब्रेशन्स जाणवतात असं म्हणतात, आणि ह्याविषयी मला प्रचंड आकर्षण आहे आणि मी थोडंफार वाचलेलं पण आहे. तर मला सांग की हे भैरव आणि काशी हे काय समीकरण आहे, नेमकं काय जाणवतं तिथे गेल्यानंतर? असं म्हणतात की काशीमध्ये गेलं की पहिले दर्शन घ्यायचं आहे ते कालभैरवाचं, कारण कालभैरव हा काशीचा कोतवाल आहे. वाराणसीमध्ये पोलीस कमिशनर जे येतात त्यांची बदली होऊन ते पहिल्यांदा ड्युटी सुरू करण्यापूर्वी पहिलं दर्शन करतात काशी भैरवनाथाचं, ते कालभैरवाचं, कारण तो कोतवाल आहे आणि हे कोतवाल म्हणून रुजू झालेले आहेत ड्युटी म्हणून. म्हणून ते पहिलं दर्शन काशी कालभैरवाचं करतात. परमिशन मागतायत एक प्रकारे. आपण सर्व जे दर्शन करतो ते काशीच्या कालभैरवाला दर्शन पहिल्यांदा करायचं असतं आणि तेव्हा त्यांची परवानगी घ्यायची असते की आम्ही दर्शनाला आलो आहे, विश्वनाथांचं दर्शन होऊ दे, काशी विशालाक्षी मातेचं दर्शन होऊ दे, गंगा स्नान आमचं नीट होऊ दे आणि पुण्य मिळू दे, आणि यासाठी परवानगी दे. बरोबर, म्हणून कालभैरव दर्शन. जसं आपल्याकडे गणपतीपुळ्याचा डोंगर म्हणतो ना आपण, की ते गणपतीचं रूप आहे, निर्गुण निराकार. काशी हे शहर, म्हणजे हे जे घाट आहेत हे खरोखर काशी म्हणजे महादेवाचं रूपच आहे, जिवंत महादेव तिथे आहेत. त्यांचं जे डोकं आहे ते 80 घाटाला आहे असं म्हणतात. 80 घाट डोकं, त्यांचं डोकं, कपाळ, शीर हा भाग म्हणजे 80 घाट. मग ते येतात लोलार्क कुंडापर्यंत, तिलभांडेश्वर. त्यांचा जो गोदोलिया चौक आहे तो म्हणजे छातीचा भाग, पोटाचा आणि तिकडचा भाग तो म्हणजे काशी विशालाक्षीचा भाग. त्याच्यानंतर शेवटी विष्णू काशी, आणि पाय म्हणजे जो शेवटचा आदिकेशवचा जो घाट आहे तो त्यांचे पाय म्हटले जातात. त्यांचे हात म्हणजे कालभैरव आणि संकटमोचन असं म्हणतात. कालभैरवची जागा ही एक प्रकारे शिवाचे हात आहेत विश्वनाथांची. म्हणजे तिथे गर्दी बरीच असते आणि जानेवारी फेब्रुवारी पर्यंत तर प्रचंड गर्दी असते. तिथे कुठल्याही वाहनाने तुम्ही जाऊ शकता. तिथे रिक्षाचं पण वाहन मिळतं, म्हणजे सायकल रिक्षा पण तिथे दिसतात. सो त्याने पण आपण कालभैरवाच्या दर्शनाला जाऊ शकतो. कालभैरव दर्शनात प्रचंड गर्दी असते, कारण पहिल्यांदा दर्शन तेच घ्यायचं असतं ना. मग आतमध्ये जुनं मंदिर आहे अगदी, बाहेर हार विक्रेते वगैरे सगळे नेहमीप्रमाणे असतात. तिथे काळा धागा मिळतो, एक कालभैरव सोटा असतो, काळा सोटा त्याच्या हातात जो असतो तो तिथे असतो. ते लोक मारतात आपल्याला दर्शन करताना, म्हणजे चांगल्या प्रसाद म्हणून, कालभैरवाचा प्रसाद म्हणून, आशीर्वाद म्हणून. आणि तिथे आपण ना लहानपणापासून एक कालभैरवाष्टक सगळ्यांनाच माहिती आहे स्वामी समर्थांमुळे, तर कालभैरवाष्टक असतं आपल्या डोक्यात. तर तिथे कालभैरवाष्टक असं ऍक्च्युली संगमवरावरती असं कोरलेलं आहे.
अच्छा. सो ते बघितल्यावर आणखी एक वाईब्स निर्माण होतात. सहजपणे स्वामी समर्थांचं नाव घेतलं जातं परत. कालभैरव दर्शन केलं, जे तेलाचे दिवे वाहत असतात, तेल आपण तिथे देऊ शकतो. त्याशिवाय कालभैरवाचे खास नैवेद्य आहे. हो, मदिरा चढवली जाते. अगदी बरोबर, तिथे मदिरा आपण चढवतात. आणि म्हणतात असं ते घेतात, प्राशन होते म्हणे. ते जे आहे ना, ती उज्जैनला आहे. अच्छा, ते उज्जैनला जे बशीमध्ये किंवा जे पाचतात त्यांना, ते उज्जैनला आहे. अच्छा. इथे आपल्या सर्वसामान्य लोकांना, नागरिकांना मदिरा नैवेद्य नाही दाखवता येत. अच्छा. अनलेस तुम्ही व्हीव्हीआयपी असाल तर. आता काल परवाच एक क्रिकेटर इशांत शर्मा, त्याने आत्ताच मदिराचा तिथे नैवेद्य दाखवला, अगदी मंत्रांसहित. ओके. चांदीच्या छोट्याशा मस्त एका भांड्यामध्ये, म्हणजे बाउलमध्ये त्याने मदिरा अशी तो नैवेद्य दाखवत होता. अच्छा. आपल्याला नाही ते परवानगी नाही तेवढी, कारण जागा छोटीशी आहे अगदीच, आणि गर्दी प्रचंड आहे. बरोबर. मग तिथे दर्शन करतो आपण कालभैरवाचं. कालभैरव सोटा आपण घेतलाय पाठीवरती. कोणी काळा तो बंध असतो ना, ते बांधून घेतात, दृष्ट लागू नये, नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण व्हावं म्हणून कालभैरवाचं दर्शन होतं. बरोबर. तिथे आपण स्तोत्र म्हणू शकतो, कालभैरवाष्टक म्हणू शकतो. त्यांचं दर्शन, कालभैरवाचं एक मराठी खूप सुंदर स्तोत्र आहे. हा, ते मी बरेचदा म्हणायचो, ते खूप सुंदर स्तोत्र आहे. त्यामध्ये सगळं वर्णन पण आहे, पंचगंगा नदीमध्ये काय काय आहे, कोणत्या नद्या येतात पासून सर्व. अच्छा. मुळात कालभैरवाची कथा काय, म्हणजे कालभैरव कोण आहेत, तर हे शिवाचेच अवतार आहे. शिवाचाच एक प्रकारे पुत्र आहे. म्हणजे एकदा झालं काय की ब्रह्माने उपमर्द केला शिवाचा, की सर्वश्रेष्ठ देव कोण, तर ब्रह्मा म्हणाला मीच आहे, मीच ही सृष्टी उत्पत्ती केली आहे. सगळ्यांमध्ये एक उपमर्द अहंकार आला आणि एक प्रकारचा अपमानास्पद शब्द बोलले ब्रह्म शिवाला. आता ही गोष्ट असते म्हणून प्रचंड कायम संतापी क्रूर जे संतापलेले असतात आपले कालभैरव, त्यांनी उजव्या हाताच्या करंगळीच्या नखाने ब्रह्माचं एक मुख कापलं. ब्रह्महत्येचा शाप लागला, एक दोष लागला. नंतर मग ब्रह्मांनी माफी मागितली आणि सगळं झालं. पण ह्या सगळ्या भावनांच्या आवेगात मात्र स्वतः कालभैरवाला ब्रह्महत्येचा दोष लागला. मग शिवानेच सांगितलं त्यांना, त्यांच्या वडिलांनीच सांगितलं की तू गंगा किनारी जा, वाराणसीला जा, तिथे पंचगंगा घाटावरती, पंचगंगा नदीमध्ये 5 नद्या, तिथे धूतपापा, किरणा, यमुना, गंगा, सरस्वती, ह्या पंचनद्या जिथे मिसळतात त्या घाटावरती स्नान कर, पंचगंगेत स्नान कर, तिथे तुझं पापक्षालन होईल. सो अख्ख्या वाराणसी त्यांचं पापक्षालन तितकं होत नाही जिथे ते पंचगंगा घाटावरती जाऊन त्यांचं पापक्षालन होतं, दोष जातो. एक महत्वाचा भैरवनाथ जिथे आहे ते म्हणजे दंडपाणी भैरव. अच्छा. बरेचसे लोक, म्हणजे 100 एखादीच व्यक्ती जाते दंडपाणी दर्शनाला. त्या दंडपाणीचं इतकं महत्व आहे हे एका श्लोकातनं कळतं की यांचं दर्शन घ्यायलाच पाहिजे. म्हणजे विश्वेशम माधवम धुंडीम दंडपाणीच भैरवम, म्हणजे कालभैरवाचं नाव नाही आहे ह्या श्लोकामध्ये, की काशीला आलं की दंडपाणी भैरवाचं दर्शन घ्यायला पाहिजे. अच्छा. आणि ह्या कालभैरवाचं दर्शन जे आपण आता घेतलंय त्याच्या अगदी मागेच दंडपाणी भैरवाचं मंदिर आहे. हे बहुतेकांना माहिती नसतं, पण हे दंडपाणी अत्यंत महत्वाचे आहे. त्यांच्या हातात दंड असतो आणि कोण काशीला येत आहे त्यांचं सगळं ते बघतात, त्यांना त्यानुसार दंड देतात, किती दिवस राहतील असं ते म्हणतात, की ते दंडपाणी भैरवांच्या अखत्यारीत ते डिपार्टमेंट येतं म्हणून. असे दुसरे भैरव, एकूण बरेच भैरव आहेत, त्यातले जे 8 भैरव आहेत, अष्टभैरव, ते तिथे आहेत. सगळे मंदिरं तिथे आहेत. अष्टभैरव काशीमध्ये आहेत, विखुरलेले मंदिर आहेत काही काही. हे दुसरं भैरव. तिसरं आहे लाट भैरव. हे पण तितकंच महत्वाचं भैरव आहे, जिथे कपाल, जे ललाट, जिथे ब्रह्माचं कट झालं त्याच्यावर लाट भैरव म्हणतात तिथे. ते एक महत्वाचं मंदिर, जिथे ब्रह्मकपाल पण दिसतं त्यांनी कापलेलं. अच्छा. ते लाट भैरव. चौथं आहे बटुक भैरव. बटुक भैरव माझं वैयक्तिकरित्या आवडीचं मंदिर आहे. कालभैरवांपेक्षाही बटुक भैरव मला फार आवडतं. काय वैशिष्ट्य आहे तिथे? बटुक भैरव म्हणजे कालभैरवाचं बाल्यपणातलं मंदिर. ते बाल्य रूप आहे. म्हणजे एक जसं बाल गणपती म्हणतो, बालकृष्ण म्हणतो आपण, लंगडा बालकृष्ण, तसाच तो बाल बटुक आहे म्हणून बटुक म्हणतात त्याला. सो ते बटुक भैरव. आणि एक अत्यंत गोड गोष्ट तिथे अशी आहे की बटुक भैरवाला नैवेद्य दाखवायचा असेल तर मदिरेचा नाही किंवा आणखी कुठला नाही, तर तिथे चॉकलेट, टॉफीज, गोळ्या यांचा नैवेद्य दाखवतात. म्हणजे लहान मुलांना अट्रॅक्शन. ते लहान बाळ आहे भैरवाचं म्हणून. खूप सुंदर गोडवा आहे त्या मंदिरामध्ये. मोठं मंदिर आहे बटुक भैरवाचं. सो असे 3-4 भैरव झालेत.
पुढे मृत्युंजय मंदिर येईल, मी सांगेनच पुढे, त्याचं फार महत्वाचं मंदिर आहे. तिथे असितांग भैरव आहेत, रुरु भैरव, भीषण भैरव, असे अष्टभैरव आहेत. जे कालभैरव, प्रत्येकाला एक वेगळं कार्य आहे. हो, अष्टभैरवांपैकी कालभैरव हे प्रमुख झालेत. मग दंडपाणी भैरव, लाट भैरव, बटुक भैरव, रुरु भैरव, भीषण भैरव, असितांग भैरव, असे अष्टम. आणखी एक भैरव असं म्हणतात, असे संपूर्ण भैरव जे काशीचं रक्षण करतात. आणि कोतवाल म्हणजे कालभैरव. असं ही भैरव साधना हा एक वेगळा विषय आहे. खरंय. आणि काशीतले भैरव म्हणजे पूर्णपणे वेगळा विषय. अगदी विदेशी लोक सुद्धा काळे वस्त्रात तिथे जप करताना दिसतात. तुला काही अनुभव आहे का याविषयी? मला कालभैरवांवर प्रेम आहे, भाव आहे, भक्ती आहे. आणि आपलं असं वाटतं कालभैरव साधना किंवा असं खूप उग्र आहे, थोडी रौद्र तामसी साधना म्हणतो, तसं नाही आहे. तांत्रिकतेकडे जाणारा असंच तयार केलं ना एक प्रकारची प्रतिमा कालभैरवांची आमच्या. तर खरं तर कालभैरव स्तोत्र जर वाचलं मराठी, त्यामध्ये कालभैरव हा मुक्तिदाता आहे, मोक्ष देणारा आहे, भयापासून तुमचं रक्षण करणारा आहे. तो एक खूप सुंदर श्लोक आहे. कालभैरव म्हटलं जातं, काशीम भैरवम दर्शनम संसार भयनाशनम. तुम्ही भयावरनं म्हटलं म्हणून तुम्हाला आता श्लोक आठवला की काशीमध्ये जर हे सगळे भैरवांचं दर्शन घेतलं आपण, तर संसारातले जे काही भय आहेत ते नाहीसे होतात. पण आपण एक बसतो ना की कालभैरव म्हटलं म्हणजे जरा तामसी दैवत, पण ते तसं नाही नसून ते ऍक्च्युली प्रेमाचं पण तेवढंच प्रतीक आहे. संरक्षणाची देवता, संरक्षणाची. सोटा असतो हातात, काळा कुत्रा असतो सोबत. पण जेव्हा स्तोत्र वाचलं ना, त्यात इतकं मराठीमध्ये त्यांनी दिलं की मुक्तिदाता, भक्ती देणारा एक सौम्य सुद्धा त्यांच्या तितकंच आहे, जे बटुक भैरवाचं म्हणता येईल. आपला बटुक भैरवात एक सौम्य गोंडस बाळ आहे तिथे. तर अशी ही भैरव साधना, असे हे भैरव मंदिरं काशी विश्वनाथातले, काशी विश्वनाथांचे सर्व पुत्र काशीतले. त्यांच्या परवानगीशिवाय कोणी येऊ शकत नाही आणि कोणी जाऊही शकत नाही. असं म्हणतात का अभिजित की यामध्ये यमाचं सुद्धा तिथे काही चालत नाही, सगळं काही शिवांची आणि भैरवांची मर्जी चालते? हे अगदी बरोबर आहे, असं म्हणतात ना, नॅचरली म्हणजे असं आपण ऐकत आलो. तुम्ही पुराण दाखला मागाल तर तो नाहीये, ह्या सगळ्या ऐकोपांगी आलेल्या गोष्टी आहेत. पण हे पटतं कुठेतरी या गोष्टी. तेच, पण मृत्यूचं भय, यम म्हणजे मृत्यू. पण म्हणून जर काशीमध्ये यमाला जर जागाच नसेल काही, तर मग ते पण चुकीचं आहे, निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध आहे. म्हणून मग यमाने विश्वनाथांना प्रार्थना केली, मला इथे काहीतरी मला अखत्यारी द्या, मला पण इथे माझा से असू द्या, माझा हुकूम चालू द्या, मला लोकांना नेता येऊ द्या यमसदनी कुठे कुठे. पण मग शिवाने सांगितलं की हा माझा आहे एरिया, मेरा इलाका है ये, आणि इथे माझंच चालेल, माझे भक्त येतील. म्हणून मग त्यांना विश्वनाथांनी एक उपशाप नाही, एक वेगळा एक मार्ग दिलाय आखून आपल्याला, की म्हणून काशीमध्ये जे मृत्यू होतात त्यांना यम गती मिळत नाही, म्हणजे यम सदनी जावं लागत नाही, त्यांना सरळ सरळ मोक्ष प्राप्ती होतो. वा, किती छान आहे. आणि प्रत्येक जे शव येतं तिथे, त्या शवाच्या कानात साक्षात विश्वनाथ त्या मणिकर्णिका घाटावरती कानात तारक मंत्र सांगतात असं म्हणतात. आणि तेव्हा त्या शवाला मृत्यूनंतर त्या आत्म्याला आपणच परमात्म्याचं रूप आहोत हे जाणीव होते, आणि म्हणून मग त्याला मोक्ष प्राप्ती होते असं म्हणतात. आणि म्हणून तू मगाशी म्हणालास की हा मृत्यूचा सोहळा आहे, तिथे सोहळा साजरा होतो. आणि मी असं ऐकलं की हे सगळं झाल्यानंतर लोक तिथे शोक नाही करत, दे आर म्हणजे मिठाई खाल्ली जाते तिथे. अगदी तिथे मिठाई, म्हणून म्हणतात तिथे मिठाईंची दुकानं आहेत, तिथे मॅगीचे दुकान आहेत, मिठाईंचे दुकान आहेत, तिथे ते लोक की आपल्या माणसाला मुक्ती मिळाली, आनंद आहे तो. मुळात हा विषय थोडा वेगळा जाईल. मृत्यू म्हणजे काय, जी व्यक्ती जाते तिला दुःख होत नसते. दुःख कोण असतात, जे मागे राहिले आहेत त्यांना. आणि ते नेगेटिव्ह अनहेल्दी अटॅचमेंटमुळे होते, की आपल्याला त्या व्यक्तीची आता कमतरता, खंत जे ती नाही आहे, त्यांचा अब्सेन्सचा त्रास होणार आहे म्हणून बाकी लोक रडतात. ती व्यक्ती गेलेली आहे, ती रडताना तर कोणीच बघत नाही. कदाचित ती आनंदी असेल, या शरीरातनं, या मृत्यू लोकात मी बाहेर पडली आहे म्हणून आता. पण म्हणून हा टोटली वेगळा विषय आहे खरं तर. पण इथे मृत्यूचा सोहळा होतो, आणि म्हणून लोक आनंदी असतात की मृत्यू आमच्या माणसाला, आमच्या घरातल्या कुटुंबातील व्यक्तीला सद्गती मिळाली, खरं सद्गती मिळाली, आणि मग पुढे तो गेला. आणि स्वतः काशी विश्वनाथांच्या साक्षीने मणिकर्णिका घाटाजवळच ललिता घाट आहे, तिथेच काशी विश्वनाथांचं मंदिर आहे. करेक्ट.
मस्त. आता जसं आपण पुढे पुढे जातोय, भैरव बाबांचं दर्शन झालं, तर आता परवानगी मला घेतली. येस, आणि आता मला उत्सुकता आहे की अन्नपूर्णा मातेचं मंदिर काशीला आहे. हो. भिक्षान देही वरा भर्य असा एक श्लोक आहे, माता अन्नपूर्णेश्वरी. नक्की माझ्या लक्षात नाही येते, पण आद्य शंकराचार्यांनी हा श्लोक अन्नपूर्णा मातेवरती रचला आहे. ते मंदिर आहे, त्याविषयी सांग, तिथे घेऊन चला मला. भिक्षाम देही कृपा करी माता अन्नपूर्णेश्वरी, असाच तो श्लोक आहे. खूप सुंदर आहे ते स्तोत्र, अन्नपूर्णा स्तोत्र. प्रत्येक गृहिणीच्या मनातला तो श्लोक आहे. खरं आहे. पूजा स्वयंपाक करताना असं बरेच जणी तिथे म्हणतात ते स्तोत्र. काशी विश्वनाथाचा पासून अगदी लागूनच अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे. वॉकिंग डिस्टन्स, अगदी वॉकिंग डिस्टन्स. फक्त ते मिळायला पाहिजे, कारण काशी म्हणजे गल्ल्या. काशीमध्ये गल्ल्या इतक्या असतात, अरुंद बोळी असतात सर्व. तर तिथे ते मंदिर अगदी जवळच आहे. मात्र विचारायचं कोणाला, म्हणजे काशी विश्वनाथांचं दर्शन घेतलं आपण की तिथून मग बाहेर पडायचं आणि अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे तिथे. तिथे ऍक्च्युली अन्न म्हणजे तिथे महाप्रसाद सतत मिळत असतो अन्नपूर्णेचा. आणि ते 2 प्रकारे मिळतो, की उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय पद्धतीने सुद्धा, दोन्ही प्रकारे. तिथलं अन्न खायचंच असं म्हणतात लोक. तिथलं ऍटलिस्ट किमान तिथे तांदूळ आपण द्यायचं, धान्य द्यायचे, किंवा आपण तिथलं प्रसाद खायचाच. कारण ते अन्नपूर्णा माता आहे, ज्याच्याकडे ते सगळं जग धडपडत आहे तर अन्नासाठी. ते जगातलं एकमेव मंदिर आहे जे अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे. आणि अन्नपूर्णा मातेचा जर तुम्ही शेगावला कधी गेलात तर शेगावला महाप्रसाद आपण जिथे घेतो ना, त्या भवनात सुद्धा सुरुवातीला शिवाला अन्नपूर्णा माता वाढते आहे. तेच चित्र, भिक्षा वाढते असं आहे. म्हणून ते श्लोक पण येतो की भिक्षाम देही कृपा करी माता अन्नपूर्णेश्वरी. शेगावला गेलो तरी ती आठवण येते. अच्छा, मस्त. म्हणजे अन्नपूर्णेचा प्रसाद तिथे तुम्ही घ्यायचाच आणि मग पुढे जायचं. अन्नपूर्णा मातेच्या दर्शनानंतर काशी विशालाक्षी मातेचं मंदिर एक, त्याविषयी पण मी थोडं वाचलंय, तर त्याबद्दल काय सांगशील? काशी विशालाक्षी मंदिर अत्यंत महत्वाचं जागृत मंदिर आहे काशीतलं, जे अगदी काशी विश्वनाथांच्या जवळच आहे. अरुंद गल्ल्यांमध्ये शोधावं लागतं. मणिकर्णिका घाटाच्या जवळपास आहे. मीर घाट आणि मणिकर्णिका घाट इथे कुठेतरी आहे ते मंदिर. आणि दक्षिण भारतीय लोक तर या मंदिराला आवर्जून भेट देतात, दर्शन करतात. तिथे त्यांचं जरा प्रभुत्व आहे. ह्या मंदिर, आणि हे मंदिर म्हणजे शक्तिपीठ आहे, एक स्वतंत्र पूर्ण शक्तिपीठ पार्वती मातेचं, काशी विशालाक्षी. आता माझा काशी विशालाक्षी माता माझ्यावरती का रुष्ट आहे मला माहिती नाहीये. मी आजपर्यंत जितक्यांदा काशीला गेलो, मी सगळे मंदिर शोधतो. माझी एक लिस्ट असते आणि मी जात असतो दरवेळेस शोधायला ते मंदिरं. आजपर्यंत मला काशी विशालाक्षी मातेचं दर्शन झालं नाहीये. म्हणजे तू क्लोजिंग टाइम मध्ये गेला होतास? असं नाही, मला ते मंदिरच कधी मिळालं नाही. ते दिसलंच नाही मंदिर. मी शोधतोय, प्रत्येक सांगतो तोंडात त्यांच्या असतोच मावा, असं जाऊया काशी गोलूशे नीचे, आणि ते म्हणतात की इथेच आहे विशालाक्षी मंदिर. पण मला ते मंदिर आजपर्यंत दिसलं नाहीये. पण ते आहे, ते आहे. हजारातल्या हजारही लोक दर्शन करतात, इतकं सोपी मंदिर आहे. मला आजपर्यंत दर्शन झालं नाहीये. पुढच्या वेळेस गेला की भैरव बाबांना साकडं घाल की विशालाक्षी मातेचं दर्शन होऊ दे. खरंच आहे. 5-6 वेळा गेलोय, म्हणजे मी शोधतो ते मंदिर, पण ते मिळतच नाही मंदिर. त्या मंदिर शोधताना मला इतर मंदिरं दिसलीत. कात्यायनी मंदिर आहे महत्वाचं, ललिता मातेचं मंदिर आहे ललिता घाटावरती, ते पण शोधावं लागतं गल्ल्यांमध्ये, ते पण वरती, तेही दिसलं. मी शोधत होतो काशी विशालाक्षी, पण ते दिसलं नाही. आणि कोणाला विचारलं की काशी विशालाक्षी मंदिर खरं मला मिळतच नाही, ते म्हणजे इतकं इझी आहे, कोणाला दिसतं इथे जायचं, समोरच मंदिर आहे. अत्यंत सोपी सहजपणे जाणारं मंदिर ते आहे. ते मला नाही दर्शन झालंय, हेच फक्त मी सांगतोय. पुढच्या वेळेस होईल. हो. मला आणखी एक असं विचारायचंय तुला की ही जी सगळी मंदिरं आहेत, आता तू जे सांगतोयस, अर्थात आपले हे सगळे दर्शक आहेत ते ऐकतायत, तर त्यांना सहजासहजी ह्या सगळ्या गोष्टी सापडतील का जाताना, किंवा टुरिस्ट मध्ये जाताना ह्या गोष्टी दाखवल्या जातात का? फार कमी, मोजकी मंदिरं. जनरली आपण काय करतो, कालभैरव दर्शन करतात, मारुतीचं दर्शन करतात, संकट मोचन, त्याबद्दल नंतर सांगेन मी. आणि ते पण करत नाहीत बहुतेक लोक. कालभैरव, अन्नपूर्णा, काशी विश्वनाथ, अन्नपूर्णा, गंगास्नान, गंगा विहार, झालं इतकंच आपण करतो. बरोबर. पण तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर राहायला हवं, गल्ली बोळा फिरायला हव्यात, आणि मग वेगळ्या अर्थाने काशी एक्सप्लोअर करायला हवं. किमान काशीमध्ये आलं, किमान वाराणसीला गेलो तर किमान हे काही बेसिक मंदिर दर्शन करायलाच पाहिजे. त्याचं म्हणजे मगाशी म्हणाल्याप्रमाणे श्लोक आहे ते सांगणारा, विश्वेशम माधवम धुंडीम दंडपाणीम च भैरवम वंदेम काशीम गुहाम गंगा भवानीम मणिकर्णिकाम. म्हणजे काय तर
पहिल्यांदा काशी विश्वनाथ दर्शन, भैरवामध्ये दंडपाणी दर्शनम, आणि धुंडी. धुंडी म्हटला हा शब्द. धुंडी म्हणजे काय? धुंडी विनायक, गणपती. ओके. त्याच्यानंतर गंगा, भवानी म्हणजे अन्नपूर्णा आणि काशी विशालाक्षी यांचं दर्शन अत्यंत महत्वाचं आहे. काशीत गेल्यानंतर ह्या गोष्टी आवर्जून तुम्ही दर्शन घेतलं पाहिजे, किमान यांचं दर्शन घेतलं पाहिजे. पण मग हे सगळं 2 दिवसात नाही होणार. एक्सप्लोर करायला हवं. आता आपण ऐकलं तसं काशीला विश्वनाथ आहेत, त्यानंतर कालभैरव आहेत, अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे, परंतु धुंडी तू म्हणालास म्हणजे ते गणपती रिलेटेड आहे. गणपती बाप्पा इथे कुठे? गणपती बाप्पा इथे आले आहेत आणि अत्यंत महत्वाचे आहेत. त्यातही धुंडी विनायक. अच्छा. धुंडी विनायक म्हणजे गणपती. आपण मगाशी म्हणालो की वाराणसीला आलात की पहिले दर्शन करायचं कालभैरवाचं, परवानगी घ्यायची आहे. जे वाराणसी आल्याच पहिले गंगा स्नान करायचं, कालभैरवला जायचं आणि त्यांची परवानगी घेऊन आपण दर्शन करतो, विश्वनाथांचं दर्शन करतोय. पण त्याही पूर्वी, विश्वनाथांच्या दर्शनापूर्वी एक महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे धुंडी विनायकाचं दर्शन करणं. त्याला कोणी धुंडी विनायक म्हणतात किंवा धुंडी विनायक म्हणतात. हे धुंडी विनायक किती महत्वाचे आहे त्याची एक गोष्ट आहे. मगाशी मी म्हटलं होतं की शिव महादेव विश्वनाथ हे दुःखी झाले की माझी काशी मला परत मिळावी. तो त्याचा कुठेतरी संबंध आहे धुंडी विनायकाशी. आता हा माझा स्वतःचा एक वाचनावरून मी फक्त सांगतोय, हे स्टेटमेंट नाहीये की महादेव आयुष्यात फक्त 3दा दुःखी झालेत. जसं कृष्ण म्हणतात की कृष्ण कधीच श्रीकृष्ण आयुष्यात दुःखी झालेच नाही कधी. ते या सगळ्या भावनांच्या पलीकडे होते. फक्त असं म्हणतात की अभिमन्यू मृत्यूच्या वेळेस श्रीकृष्ण थोडे दुःखी झाले होते. पण महादेव मात्र नेहमी संतापतात. एकतर त्यांचा क्रोधाग्नी उडतो, नाही तर काय म्हणते भोळे असतात, आनंद देतात, आशीर्वाद देतात. पण ते दुःखी वगैरे होत नाहीत. पण मी जेवढं वाचलंय त्यात मला 3दा असं दिसलं की ते 3दा दुःखी झाल्यात. पहिल्यांदा तर सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे जेव्हा सती मातेने जेव्हा यज्ञामध्ये उडी घेतली होमकुंडात आणि त्यांचं कलेवर शव घेऊन ते दुःखात ब्रह्मांडात फिरू लागले. त्याचं मग विष्णूंनी चक्राने तुकडे केले, मग ते जिथे तुकडे पडले ते शक्तीपीठ निर्माण झालेत. सो हे पहिल्यांदा आपले महादेव दुःखी झाले होते, उद्विग्न झाले होते. दुसऱ्यांदा कधी दुःखी झालेत ते नवनाथ कथासार नावाचा एक पोथी आहे नवनाथांची, त्यात पूर्ण नवनाथांचे प्रताप आहेत. त्यामध्ये मच्छिंद्रनाथांचं युद्ध होतं वीरभद्रासोबत. बरोबर. वीरभद्र म्हणजे शिवाचा पुत्र. आणि त्या अध्यायाचं वर्णन आहे की वीरभद्र आणि यांच्यात युद्ध होताना वीरभद्र अनेक राक्षस सोडतो मच्छिंद्रनाथांवरती. आणि मच्छिंद्रनाथ त्यांचा एक मंत्र जप करतात आणि त्या मंत्राने सर्व राक्षसी जातात, त्यांचा वध होतो. आणि यामध्ये वीरभद्राचाही मृत्यू होतो. आणि वीरभद्र तर साक्षात शिवाचा मुलगा आणि साक्षात शिव कोणाचे गुरु तर मच्छिंद्रनाथांचेच गुरु. सो मुलगा म्हणजे पुत्र आणि शिष्य यांच्या कॉन्फ्लिक्ट मध्ये शिव अडकतात. आणि ते म्हणतात की ठीक आहे, तुला गरज होतं युद्ध करून त्याला संपवायला राक्षसांना, ठीक आहे. पण नंतर त्यांना दुःखी व्हायला लागतं. ते कैलासावर जातात, सतत उद्विग्न असतात. मग ते दत्त महाराजांना कळतंय. मग दत्त महाराज सांगतात मच्छिंद्रनाथांना की तू सांग, त्यांना सांत्वन कर, काही करून त्यांना परत एकदा आनंदी कर. ते फार दुःखात आहे, त्यांचा पुत्र शोकामध्ये ते. मग मच्छिंद्रनाथ आणि शंकराचा संवाद आहे. मच्छिंद्रनाथ म्हणतात की मी जिवंत करू शकतो, पण इतके इथे अस्थी आहे, हजारो लाखो राक्षसांच्या, त्यातली कोणती अस्थी वीरभद्राची आहे की आणखी राक्षसांची आहे? कारण राक्षस फार जिवंत होईल मी जर संजीवनी मंत्र म्हटला तर. बरोबर. म्हणून मग शंकरांच्या चेहऱ्यावर जे नाराज शंकर असतात ते एकदम खुश होतात, चेहऱ्यावरती आनंद होता की जिवंत करतोय मच्छिंद्रनाथ. मग ते म्हणतात की घाबरू नको, हा तर प्रश्नच नाहीये, मला ओळखता येईल कोणते वीरभद्राच्या अस्थी आहेत. शंकर म्हणतात माझं सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणजे वीरभद्र. तो माझा इतका भक्त आहे की तो माझं सतत नामजप करत असतो, माझं स्मरण करत असतो. तो इतका जप त्याचा जास्त आहे की त्याच्या हाडांमध्ये, शरीरामध्ये तो जप गेलेला आहे, भिनला आहे. तर ते म्हणतात की मला जप ऐकू येईल या हाडातनं सुद्धा. मग शिवशंकर महादेव तिथल्या हजारो लाखो अस्थीतनं एक एक अस्थी घेतात, कानाला लावतात, त्यातनं शिवाय नमः हा मंत्र ऐकू येत असतो. जितक्या अस्थींमधनं तो मंत्र येतो ऐकू, आणि ते अस्थी बाजूला करतात, म्हणजे वीरभद्राच्या अस्थी बाजूला करतात आणि मच्छिंद्रनाथ जिवंत करतात संजीवनी मंत्राने. आणि मग वीरभद्र परत जिवंत होतात. त्यांच्या दोघांचं समेट होतं, मच्छिंद्रनाथ आणि वीरभद्रांचं समेट होतं. कारण पुत्र आणि शिष्य हे दोघं एकमेकांसोबत मग समेट करतात. तर
इथे दुसऱ्यांदा शिवशंभो दुःखी झाले होते. तिसऱ्यांदा कधी झालेत त्याचा संबंध आहे धुंडी विनायकाशी, ज्याचं दर्शन केल्याशिवाय काशी विश्वनाथाचं दर्शन करता येत नाही. ती गोष्ट अशी की काशीमध्ये एक राजा होते, त्याचं नाव होतं रिपुंजय. रिपू म्हणजे शत्रू, शत्रुंजय, शत्रूंवर विजय मिळवणारा. ते प्रचंड एकदा भक्ती करतात, तपश्चर्या करतात ब्रह्मदेवाची, कठीण तपश्चर्या. कारण ते राज्य त्यांचं असतं, एकतर काशीचा जो राजा असतात, पण त्यांची स्वतंत्र वृत्ती असते. ते अत्यंत चांगल्या दर्जाचे प्रशासकीय असतात, त्यांचं प्रशासन जबरदस्त असतं, पण त्यांना खटखट काय असतं, असं म्हणतात की पूर्वी कैलास म्हणजे उन्हाळ्यात कैलासाला राहतात महादेव, आणि थंडीच्या काळात म्हणजे विंटरची राजधानी जी असायची ती महादेवांची काशी असायची. सो 6 महिने काशीला राहायचे ते. आणि कुठेतरी राजा, हा जो दिवोदास राजा होता ना, ते खटकायचं की फक्त शंकर येत नाही, त्याचे भूत गण, त्याचे यक्ष यक्षिणी योगिनी सगळे येतात, परिवार सगळा. आणि हे राज्य फक्त माझं आहे, इथे फक्त मी राहीन. तर ते केशव घाट की अस्सी घाट अशा एका ठिकाणी वाराणसीच्या थोड्या बाहेर जाऊन ते उपासना साधना करतात, कठोर तपश्चर्या करतात ब्रह्माची. ब्रह्मदेव प्रसन्न होतात. हा जो रिपुंजय राजा आहे ते म्हणतात की इथे फक्त मला राहायचं आहे, इथे शिवशंकर पण नको आहेत मला. अरे बापरे. ब्रह्मदेव त्याला वर देतात, तथास्तु म्हणतात. आणि नेमका तो थंडीचा काळ सुरू असतो, उन्हाळ्याचा काळ सुरू असतो. शिवशंकर तेव्हा कैलासावर असतात आधीच, त्याच्यामध्ये तिथे कोणीही नसते त्यावेळी. आणि मग इथे फक्त राज्य होतं दिवोदासांचं, जे रिपुंजयाचं. जेव्हा हिवाळा सुरू होतो आणि आता परत महादेवाला काशीला परतायचं असतं, पण आता त्याला संरक्षण मिळालं असं ब्रह्माच्या वराचं, की आता इथे कोणीही येणार नाही, शंभू पण येणार नाहीत, फक्त माझं राज्य असेल. तेव्हा मग शिवशंकर दुःखी होतात, त्यांना आठवण येत असते काशीची. त्यांचं इतकं प्रेम काशीवर असतं की मला राहायचं वाराणसीमध्ये, आणि आता ते जाऊ शकत म्हणून ते दुःखी होतात. आणि होतं काय की राजा दिवोदास चांगली व्यक्ती आहे असं वाटेल की यामध्ये व्हिलन वाटतात, असं नाहीये. त्यांनी आयुर्वेद शिकला आहे साक्षात सूर्याकडून. सूर्यानी त्याला आयुर्वेद शिकवलाय, म्हणून राजा दिवोदास हे आयुर्वेदातलं अत्यंत मोठं नाव आहे. काशीराज दिवोदास असं म्हणतात. मग शंकरांना तर इथे यायचं आहे. मग शंकर काय करतात, प्रत्येकीना पहिले योगिनींना पाठवतात, 64 योगिनी देवी, जरा शक्तिशाली, भीती वाटेल दिवोदासांना म्हणून. पण राजा दिवोदासाचं प्रशासन इतकं परफेक्ट असतं, इतकी सुंदर नगरी बघून त्या 64 योगिनी विसरून जातात आपला शिवशंभूंनी कशासाठी पाठवलाय. आणि त्या दिवोदास म्हणतात तुम्ही नदीकाठी थांबा, आणि म्हणून असे 64 योगिनी घाट आहे तिथे. त्याला 64 घाट म्हणतात, 64 घाट तो घाट आहे. त्याच्यानंतर सूर्याला पाठवतात शंभो, की तू मनव काहीतरी मध्ये डिप्लोमसी निर्माण कर आणि मला इथे परत येऊ देत, कारण मला आठवण आहे, मी दुःखी आहे, मला काशीची आठवण येते. सूर्य येतो, सूर्य बघून ते विसरून जातात का आपण कशा करता आलोय, कारण राजा दिवोदासांचा खूप सुंदर एक राज्य तिथे ते चालू, राज्याधिकार चालू असतो त्यांचा तिथे. पण आता परत कसं जायचं शिवशंभूंना चेहरा दाखवायला, म्हणून ते दक्षिणेकडे थोडे टिल्ट झालेले दिसतात अजूनही, म्हणजे दक्षिणेकडे काशीच्या पूर्वेकडेच, पण दक्षिणेकडे ते तिथे स्थित होतात. म्हणून अजूनही आपण जो सूर्योदय बघतो वाराणसीला तो थोडा दक्षिणेकडे दिसतो कायम. आता ही कथा आहे. ब्रह्मा स्वतः येतात इथे, ब्रह्माचाही काही चालत नाही, म्हणूनच ब्रह्मा घाट पण आहे तिथे, ब्रह्मा घाट आहे. नारद मुनी येतात, कोणाचा काहीही चालत नाही. शिवशंभू कैलासावरची 2 त्यांचे गण असतात, अनेक गण असतात, त्याचे खास जे विश्वसनीय, हे विसरतीलच नाही माझा आदेश, अशा 2 गणांना पाठवतात. तेही येतात, त्यांचाही तोच परिणाम होतो. आणि आज ते काशीचे पालन म्हणजे काशीचे पालक म्हणून, द्वारपाल म्हणून ते 2 उभे आहेत तिथे. आता मात्र पूर्ण दुःखात आणि राग यायला लागतो विश्वनाथांना की करायचं काय. मग अशा वेळेस कोण असतं तर महाविष्णू. जेव्हा जेव्हा काही शंभूंनी झोल केला आहे वर देऊन, तेव्हा महाविष्णू आले आहेत नेहमी मदतीला. पण त्याच्याही महाविष्णू मग डोकं लावतात, इथे हवा एक बुद्धिवान व्यक्ती. मग कोण? बाप्पाशिवाय कोण? बाप्पाशिवाय कोण? याच गणपतीने महाबळेश्वर लिंग निर्माण केलाय, कारण शंभूने नेहमीप्रमाणे भावनांच्या आवेगात आनंदामध्ये आत्मलिंग देऊन दिलं, रावणाला आत्मलिंग दिलं. रावण चालला कैलासावरनं घेऊन दक्षिणेकडे, मग तिथे त्यांना गणपतीने ट्रिक खेळली गुराखी वेशामध्ये, आणि त्याला ते स्थान स्थापन झालं. आज ते महाबळेश्वर आहे, गोकर्ण महाबळेश्वर. मग विष्णू म्हणतात परत गणपतीला आवाहन केलं पाहिजे. आता गणपतीच हुशार बुद्धिमत्तेचा, कुशाग्र बुद्धिमत्तेचा गणपती, तुमचा मुलगाच काहीतरी तोडगा काढेल, तो तोडगा काढेल, तो डिप्लोमसीमध्ये हुशार आहे असं म्हणतात. मग ते जातात, डिप्लोमॅट बनून गणपती येतात,
एक साधूचं रूप बनून, रूप घेऊन ज्योतिषांचं, ते म्हणतात की मी हस्त रेषा विशारद म्हणजे हे आहे, हुशार आहे. मग ती एक मोठी स्टोरी आहे. राणीचा हात बघतात, आईचा हात बघतात राजाचा, मग राजा दिवोदासांचा हात बघतात. ते म्हणतात की तुला शांती मिळत नाहीये ना, असले मुद्दाम म्हणतात की तुझ्यामुळे शिवाला जी आवडीची जागा आहे, तुझ्यामुळे शिव नाहीये इथे. आणि हे तू किती प्रशासन खूप सुंदर कर, पण जो चार्म आहे, जी ऊर्जा आहे, जी सत्व आहे, जी शक्ती आहे, ती तर शिवाची आहे, शक्तीची आहे. तू त्यांनाच घालवलं आहे. आणि असं तुलाही कुठेतरी वाईट वाटतंय. करेक्ट. ते नेमक्या मर्मावर बोट लावतात, घाव घालतात गणपती, आणि मग ते म्हणतात की हो मलाही वाईट वाटतंय की माझ्यामुळे शिवशंभो येत नाहीये तिथे म्हणून आता. मग ते गणपती आहे. आणि त्याच्यानंतर विष्णू तिथे येतात. गणपती तिकडे यांचं सुरू असतं डिप्लोमसी. पहिल्यांदा ही पहिली घटना आहे की महाविष्णू क्षीरसागरातनं वाराणसीत येतात आता पहिल्यांदा गणपतीला भेटायला आणि राजा दिवोदासांना भेटायला. ते येतात कुठे, जिथून वाराणसीची आपण मगाशी सुरुवात बघितली, वरुणा नदी जिथे मिळते गंगा नदीमध्ये, म्हणून वाराणसी आपण म्हणतो. तो जो पहिला संगम आहे तिथे विष्णू आले म्हणजे मी का गंगा स्नान सोडू मग, म्हणून ते गंगा स्नान करतात. आणि ते पहिली जागा विष्णूंची, म्हणून त्याला म्हणतात आदि केशव स्थान. आणि आदि केशव घाट पहिला घाट किंवा 84वा घाट. सो तिथे मग ती विष्णू काशी सुरू होते. आपण बिंदू माधव बघितलं, पंचगंगा घाट बघितला, संकटा घाट बघितला, आणि मग पळणीकणेश्वर घाट. मग परत आता राजा दिवोदासाला भेटतात विष्णू. मग तोवर डिप्लोमसी गणपतीने पूर्ण यशस्वी केली असते. ते म्हणतात की आता मला शंभून इथे यावं, तुमची जी काही असेल, गण असतील, यक्ष असतील, सगळ्यांनी इथे यावं, भैरवांनी इथे यावं. आणि मग तिथे काशी विश्वनाथ येतात. पण विष्णू म्हणतात राजा दिवोदासांना की तू हे जे इतकं त्रास केला आहे त्याचा तुला दोष लागलाय, म्हणून तू इथे एक शिवाची सुद्धा स्थापना कर. तू शिवाचा अपमान केलास कुठेतरी, तू स्वतः शिवलिंगाची स्थापना कर, त्याची पूजा कर. आणि म्हणून दशाश्वमेध घाटावरती ही जी सगळी चर्चा होते, विष्णू येतात दशाश्वमेध घाटावरती, गणपती तिथेच भेटतात, आणि त्याच्यावर साक्षात राजा काशीराज दिवोदास हे एक शिवलिंग स्थापन करतात. त्याचं नाव आहे दिवोडेश्वर किंवा दिवोदेश्वर महादेव. तो अजूनही ती जागा आहे देवीच्या मंदिरापाशी, दिवोदेश्वर महादेव म्हणून आहे. आणि मग ते त्यांचं राज्य होतं. मग ते पुढे आपला देह सोडतात आणि विश्वनाथ खुश होतात की माझ्या पुन्हा मला वाराणसी यायला मिळालं, काशीत मी आलोय. क्रेडिट कोणाला? गणपतीला. आणि तो आहे ढुंडी विनायक, जे पोट असं छान मोठं असलेलं तिथे विनायकाचं मंदिर आहे. म्हणून उद्विग्न झालेले शिवशंभो जे तिसऱ्यांदा झालेले आहेत ते इथे आनंदी होतात आणि आनंदात गणपतीला पुत्राला एक आशीर्वाद देतात की इथे आल्यावरती पहिलं दर्शन तर कालभैरवाचं असेल, पण माझं दर्शन घ्यायच्या पूर्वी म्हणजे कालभैरवाचं दर्शन झाल्यानंतर पहिले धुंडी विनायकाचं दर्शन घ्यावं, त्यानंतर काशी विश्वनाथांचं दर्शन घ्यावं. मग हे मंदिराचं दर्शन सहजासहजी होतं? सामान्य लोकांना दिसतं हे मंदिर का वेगळी वाट करावी लागते? नाही, हे मंदिर दिसतं. त्याची पण एक वेगळी कथा आहे. अगदी छोटंसं मंदिर आहे. अच्छा. आणि थोडंसं 11-11 हा शब्द चुकीचा आहे गणपतीसाठी, पण असं थोडं वेगळं मंदिर आहे. असं मोठं पोट, अशी वेगळी सुंड आहे त्यांची. पण हे मंदिर सहजी लोकांना दिसत नाही. म्हणजे तुम्ही मला की ऍक्सेसिबल आहे का, जाता येतं का, तर अगदी सहजपणे जाता येतं. पण हे इतकं छोटंसं आहे की कोणाला वाटतं एवढं महत्वाचंच नाहीये गणपतीचं, किंवा गणपती हे पण पहिल्यांदा लोकांना कळणार नाही. तिथे जिथे लिहिलं आहे धुंडीराज विनायक, त्यातले प्रमुख हे स्वतः साक्षात धुंडीराज विनायक, ज्यामुळे आज काशी विश्वनाथांचं काशी तिथे आहे. तर त्यांचं दर्शन करायसाठी एक मार्ग सांगतोय. एकूण 4 द्वार आहेत विश्वनाथांचे दर्शन करायला. आता तर 4थं तयार झालंय, मोदींनी जे तयार केलं तिथे, काशी कॉरिडॉर, गंगा द्वार ज्याला म्हणतात. पूर्वीचा जो दरवाजा आहे तो पहिला, त्याला काशी गली, काशी पहिला प्रवेशद्वार, त्याला काशी गली म्हणतात. आतमध्ये जाताना छोटे दुकान आहे, अगदी बारीक बारीक छोटेसे दुकानात, छोटा रस्ता आहे. दुकानामधून गेलो की पुढेच एक उजवीकडे टर्न आहे, वळण आहे, जिथे अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे. काशी विशालाक्षी तिथेच आहे, पण अन्नपूर्णा मातेच्या अगदी पुढेच आणि काशी विशालाक्षीच्या जवळच धुंडीराज विनायकाचं गणपतीचं मंदिर आहे, जे इतकं असेल छोटंसं फक्त ते. आणि मध्यंतरी त्याचं सगळ्यांचं बांधकाम, नवीन गोष्टी सुरू होत्या, रस्ते मोठे करणं सुरू होते, तर ते कळत पण नव्हतं ते गणपती मंदिर आहे म्हणून. आणि माझ्याही जेव्हा पहिल्यांदा मी गणपतीला गेलो, विश्वनाथांना गेलो पहिल्यांदा, जेव्हा मी काशीला गेलो तेव्हा मी पण विसरून गेलो हे धुंडीराज विनायकांची कथा.
आणि जातानाच घाईत होतो खूप. एकतर गर्दी प्रचंड, गल्ल्यांमधून जा, अंधारे गल्ल्या तिथे असायचे एकेकाच्या अरुंद. तेव्हा मला छोटंसं दिसलं केशरी रंगाचं मंदिर, अगदी छोटंसं. तिथे बघितलं, तिथे लिहिलं होतं धुंडीराज विनायक. एकदम ती गोष्ट आठवली. मी म्हटलं मेन दर्शनापूर्वी धुंडीराज विनायकांचं दर्शन होत आहे. तो त्यांचं दर्शन घेतलं. आणि आता मागच्या वर्षी कुंभमेळा जो झाला तेव्हा आता गर्दी म्हणजे काय, महापूर होता गर्दीचा. बरोबर, प्रचंड गर्दी. तेव्हा रस्ते पण वेगळे होते दर्शनाचे. तर आतमध्ये आता मला परत धुंडीराजांचं आठवलं की यार यांचं दर्शन बाकी आहे, हे दर्शन केल्याशिवाय विश्वनाथांचं दर्शन होऊ शकत नाही. म्हटलं काय करायचं मग, पण शक्यच नाहीये, हा रस्ता कुठे आहे आणि काहीच कळत नाही त्या अरुंद बोळ्यांमध्ये. मी हा डोक्यात थॉट आला, कुठेतरी मनात विचार सुरू की आज होणार नाही गणपतीचं दर्शन. आणि एकदम समोर काशी धुंडीराज गणपती विनायक, अगदी छोटंसं, पण तिथे ते बांधकाम वगैरे सुरू होतं ना, म्हणजे कळायचं नाही एक मंदिर आहे म्हणून. सो त्या इतक्या गर्दीमध्ये सुद्धा पटकन दर्शन घेतलं धुंडीराज विनायकांचं आणि मग पुढे काशी विश्वनाथांचं दर्शन झालं. मग ह्या 2025 मध्ये म्हणतो मी, जानेवारीत कुंभमेळ्याची गोष्ट सांगतोय. सो दरवेळेस धुंडीराजांचं दर्शन मात्र झालं. नक्कीच घ्यायला पाहिजे लोकांनी, ते घ्यायला पाहिजे, कारण त्याचं महत्व असं आहे. असे एकूण 54 विनायक आहेत. खरं तर 54 गणपती आहे, पण त्यातले काही 8 की 10 असे गणपतींचे स्थान आहेत. ते शोधायला फार त्रासदायक आहे मला. मी पण त्याने अजून शोधले नाहीयेत. धुंडीराज विनायक दिसतं काशी गल्लीत जाताना, तेवढं एक दर्शन होतं. अच्छा. अभिजित, आता इतकी छान सफर तू घडवतोयस सगळी काशीची. काशीला खूप सारी शंकराची मंदिरं आहेत आणि त्या शंकरांच्या मंदिरांविषयी थोडं सांग. तिथे असे लोक म्हणतात की जर तुम्हाला काशीतले मंदिरं सर्व दर्शन करायचे असेल तर हे जन्म तुम्हाला पुरणार नाही, कारण काशीमध्ये लक्ष शिवलिंग आहेत आणि ते दरवेळेस नवीन नवीन दिसतात लोकांना. आणि असे कोणी स्थापन केलेले म्हणून नाही, व्यावसायिकासाठी म्हणून कोणी स्थापन केलं काही दिवसांपूर्वी असं नाहीये. त्याच्यामागे स्कंद पुराणात, शिवपुराणात, काशी पुराणात त्याचा सगळा उल्लेख आहे. जेव्हा मी थोडंफार वाचत होते या आपल्या डिस्कशनच्या अगोदर, तेव्हा मला एक ठिकाणी मी वाचलं की काशीतले शिवलिंग छोटे जरी दिसले तरी खूप पॉवरफुल आहेत. म्हणजे त्यांचे व्हायब्रेशन्स इतके, कारण की शतकानुशतकं ही मंदिरं चालत आलेली आहेत. त्यामुळे अगदी मोठं मंदिर आहे तिथेच तुम्ही नतमस्तक व्हायला पाहिजे असं नाहीये. छोट्या छोट्या मंदिरांचं पण एक वेगळं महत्व आहे, वेगळे व्हायब्रेशन्स आहेत. नक्की. तर यातली आणि कोणती मंदिरं आपल्या दर्शकांनी पाहिली पाहिजेत? मुळात काशी ही 3 खंडांमध्ये विभागली गेली आहे. एक विश्वनाथ खंड म्हणजे काशी खंड, केदार खंड आणि ओंकारेश्वर खंड. ह्या तिन्ही खंडांमध्ये अगणित मंदिर आहेत. तर किमान प्रत्येक खंडातलं एक तरी मंदिर दर्शन करावं. काशी खंडामध्ये काशी विश्वनाथ साक्षात, त्यानंतर मणिकर्णिकेश्वर, मणिकर्णिका घाटावर जे मंदिर आहे, थोडं आतमध्ये जावं लागतं शोधत. हे मंदिर 40 फूट आत आहे जमिनीपासून. अच्छा. पायरी आहे जायला, पण भुया असं खाली जातो आपण अक्षरशः. ते मणिकर्णिकेश्वर मंदिर. त्याच्यानंतर एक अत्यंत महत्वाचं मंदिर रत्नेश्वर मंदिर, मला आठवलं आता बोलता बोलता. पिसा मिनार माहिती आहे तुम्हाला, जे 4 डिग्रीने टिल्ट झालाय. काशी करवट नावाने एक जागा आहे, त्याला म्हणतात काशी करवट मंदिर. करवट म्हणजे काय, आपण कूस बदलतो, करवट बदलली, कूस बदलतो. जिथे गंगा माता थोडी कूस बदलते, वाराणसी साईड बदलते आहे, तिथे एक मंदिर आहे, त्याचं नाव आहे रत्नेश्वर. ते एका देवीच्या दासीने की एका राणीने ते मंदिर बांधलं, पण तिच्याकडे नंतर तिला कम्प्लीट मंदिर बांधता नाही आलं, तिच्याकडचं द्रव्य संपलं, म्हणून ते मंदिर अर्धवट बांधलं गेलंय. तसं मंदिर पूर्णपणे दिसतं, पण ते दुरून बघितलं थोडंसं जरी दुरून, ते मंदिर असं हे झालं, टिल्ट झालं, कललेलं आहे. आणि आपण पिसा मिनारला आश्चर्य म्हणतो, जागतिक आश्चर्य, ते फक्त 4 डिग्रीवरती आहे कललेलं, हे 9 डिग्रीवरती आहे. पिसा मिनार आणखी दूर बघितला दिसतो, हे अगदी समोर पुढे दिसतं की हे पूर्ण कललेलं आहे आणि कधी पडेल असं वाटतं एक वेळेस. अच्छा. ते 8 ते 7 महिने पाण्यातच असतं, गंगामध्येच ते कायम असतं, कारण पूर असतो ना, जेव्हा पावसाळ्यात पाणी येतं वाढतं, तेव्हा ते मंदिर पूर्णपणे पाण्यात असतं. सो ते फक्त 3-4 महिने उघडं असतं. त्याला म्हणतात रत्नेश्वर महादेव. हे अगदी मणिकर्णिका घाटाजवळच आहे. महामसाननाथ म्हणून महादेवाचं मंदिर आहे, जे अघोरींचं आहे, जिथे दर्शन करतात. त्याच्यानंतर आहे ब्रह्मेश्वर महादेव, दशाश्वमेध घाटावरती आहे. एक आजोबा म्हणतात महादेवाला जिथे, पिता महेश्वर असं. ते दर्शन तर करताना नॉर्मली करताच येत नाही, वर्षातनं एकदा सुद्धा, आय थिंक कदाचित महाशिवरात्रीला की कुठल्या तरी एका दिवशी असं रस्ता आहे, असं रस्त्यावरती कसं वरती
छोटंसं कन्स्ट्रक्शन आहे, त्या छोटीशी जागा आहे, खिडकी, त्या खिडकीतनं बघायचं 50-40 फूट आतमध्ये ते शिवलिंग दिसतं. अच्छा. त्याला म्हणतात पिता महेश्वर, ते आजोबा आहेत महादेवाची, की ते आजोबा रूपात आहे असं म्हणतो आपण. त्याच्यानंतर नवग्रहांनी रचलेले मंदिर आहेत. बृहस्पती म्हणजे गुरु, जन्मपत्रिकेत जर गुरु ठीक नसेल तर त्यांचं दर्शन करावं असं म्हणतात. तिथनं एखादं फूल आणावं असं म्हणतात. ते आहे बृहस्पतेश्वर. बृहस्पतेश्वर एक याच्यावर आठवतं चंद्रेश्वर मंदिर आहे, एक बुधेश्वर मंदिर आहे, शुक्रेश्वर मंदिर आहे. अरे बापरे. यावेळेस आता मी म्हणालो ना की कुंभमेळ्यात इतकी गर्दी होती की दर्शन करताना कळायचं नाही आपण कोणत्या गल्लीमधून निघतोय जातोय. त्या अचानक कुठेतरी बाहेर पडलो शोधत काहीतरी किंवा बाहेर पडायसाठी, तर समोर दिसतं शुक्रेश्वर महादेव, शुक्रकूप, कूप म्हणजे विहीर. तर तिथे शुक्रेश्वर महादेव मंदिर आहे, बुधेश्वर मंदिर आहे, चंद्रेश्वर मंदिर आहे. चंद्रेश्वराची वेगळी गोष्ट आहे. आता मग अशी म्हणा की शुक्रेश्वर महादेवजवळ शुक्रेश्वर कूप आहे, चंद्रेश्वर महादेवाजवळ चंद्रेश्वर कूप आहे. आता ह्या कूपाचं एक फार वेगळी गोष्ट आहे. आतमध्ये दर्शनाला जायचं, चंद्रेश्वर महादेवाला वरखं लावलं आहे, आवरण आहे चांदीचं. आतमध्ये एक देवी आहे, तिचं नाव मला आत्ता आठवत नाही, म्हणजे खूप जागृत देवी असं म्हणतात, सहजी कोणाला दर्शन होत नाही. तिथे एक विहीर आहे, त्या विहिरीमध्ये वाकून बघायचं. जर तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसलं तर मस्त, आणि जर प्रतिबिंब दिसलं नाही तर येत्या 6 महिन्यात किंवा 8 महिन्यात आपण शिववासी होणार, कैलासात जाणार असं म्हणतात. अच्छा, असं म्हटलं. हा, मी शोधत गेलो ते सगळे मंदिरं. हे मंदिर सिंधिया घाटाच्या वरती आहे. सिंधिया घाट जो सगळा विष्णू काशीमध्ये जातो थोडा तिकडे बाहेर, तिथे ते वरती मंदिर आहे, चंद्रेश्वर मंदिर. मी गेलो आनंदाने, म्हणजे मिळालं, कारण शोधावे लागतात सगळे मंदिरं. आता तरी बऱ्यापैकी बिकॉज ऑफ सोशल मीडिया लोकांना कळत आहे. मी जेव्हा पुस्तकातनं वाचून मंदिरं बुक वरती लिहायचो आणि ते शोधत जायचो, टिकमार्क करायचो. नेक्स्ट परत जेव्हा पुढे जायचो तेव्हा उरलेले मंदिरं शोधायचो. तर मग चंद्रकूपला गेलो तर तिथे मी आतून म्हटलं जरा बघावं आपलं प्रतिबिंब. 1 सेकंद दिसलंच नाही प्रतिबिंब. मी शोधतोय, कुठे आहे म्हटलं, यार काय होत आहे. मग विचारा की ठीक आहे 6 महिन्यात काशीमध्येच जाऊ म्हटलं आपण, काही हरकत नाहीये. मग एक 2-4 तिथे हिंदी मुलं होते, ते म्हणे अरे हा दिग्गय आपका दिख रहा है ना म्हणे, पुरी तरह से इमेज म्हणजे प्रतिबिंब दिसतंय म्हणे, आपका परछाई दिसतंय म्हणे. म्हटलं ठीक आहे, जगतोय आपण. जगतोय. आणि हा पॉडकास्टही होतो. मंडळी, नुसतं बघू नका, या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत हा एपिसोड पोहोचवा. तर चंद्रकूपचं हे महत्व आहे, म्हणून आपल्या रिस्क वरतीच बघावं त्या विहिरीमध्ये. म्हणजे उगाच कशाला मनात वेगळे विचार यावे ना नकारात्मक, समजा दिसलं नाही तर प्रतिबिंब तर काय. हे झालं चंद्रेश्वर. त्याच्यानंतर एक महत्वाचं मंदिर आहे गौरी केदारेश्वर. अच्छा. हे खूप महत्वाचं आहे. याचं काशी खंडात, हे येतं स्कंद काशी खंडात येतं, नाही हे केदार खंडात येतं. आपण काशी खंडातले बघितले दर्शन केले, आता केदार खंडाचं दर्शन करतोय. गौरी केदारेश्वर. त्या गौरी केदारेश्वरचं महत्व म्हणजे 2 शिवलिंग आहे, एकच शिवलिंग वाटतं, मध्ये अशी हलकीशी गॅप आहे की गौरी आणि शिव हे दोघांचं आहे. त्यांचं दर्शन करताना एक हात असा करायचा असतो आणि असं दर्शन करायचं असतं. त्याचं इतकं महत्व आहे. त्याचा एक श्लोक आहे संस्कृत, हे फक्त कोणीतरी बोलताय लोकांना सांगायला म्हणून नाहीये. 7 वेळा जर तुम्ही केदारनाथ दर्शन घेतलं हिमालयात आणि एकदा फक्त गौरी केदारेश्वर दर्शन घेतलं वाराणसीमध्ये केदार घाटाच्या वर, तर त्याचं फळ जास्त आहे. तिथे पण समोर केदारकुंड आहे. गौरी केदारेश्वर मंदिर एकतर तुम्ही गल्ल्यातून शोधत चला, 80 घाटाच्या मध्ये गौरी केदारचा रस्ता लागतो, शोधत या गल्ल्यांमधून निघायचं आणि दर्शनाला आतमध्ये जायचं. इथे दक्षिण भारतीय लोक जास्त आहेत, त्यांच्या अखत्यारीत येत होते. दक्षिण भारतीय स्थापत्य आहे तिथे, द्रविडी स्थापत्य. आणि दर्शन केलं शंभूंचं, आणखी एक महादेवाचं मंदिर आहे, ते दर्शन केलं सगळं की मग घाटातून बाहेर पडायचं. आणि इतकं सुंदर ती गंगा माता दिसते तेव्हा दर्शन होतं, कारण बाहेर घाट आहे ना, बाहेर नदी वाहते आपली गंगा माता. सो केदार घाट खूप सुंदर घाट आहे. हे झालं केदारेश्वर. त्याच्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मृत्युंजयेश्वर, महामृत्युंजयेश्वर मंदिर. कालभैरवचे मंदिर मगाशी आपण म्हटलंय, त्याच्यापासून सरळ कालभैरवाकडून उजवीकडे जायचं सरळ रस्त्याने, तिथे येतं महामृत्युंजय मंदिर. इथे चंद्रेश्वर कूप बघितलं आपण, इथे आहे धन्वंतरी कूप. त्याच्या आधी महामृत्युंजयाचं सांगतोय महत्व थोडंफार, जितकं मला माहिती आहे, मी वाचलंय, मला सांगितलंय. शुक्रदेव जे राक्षसांचे गुरु होते, राक्षसांचं सगळं राक्षस नष्ट झाले विष्णूंकडनं वगैरे, तर
यांना जिवंत करायच्यासाठी परत त्यांनी इथे साधना केली आणि तिथे संजीवनी मंत्र शिवाने दिला शुक्रांना, म्हणून ते महामृत्युंजयेश्वर म्हणतात. त्यांचं दर्शन केलं की अपमृत्यू येत नाही असं म्हणतात. म्हणजे आपण नेहमी तो संजीवनी मंत्र म्हणतो तोच तिथे असं म्हणतात तिथले पंडित की त्या तिथेच हा महामृत्युंजय मंत्र उत्पन्न झाला आहे, दिला आहे पहिल्यांदा, दिला गेला. तिथे आहे धन्वंतरी कूप. अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य आहे असं म्हणतात. तर अश्विनी कुमारांनी आणि धन्वंतरींनी आपले सर्व जे हर्ब्स आहेत, वनस्पती आहेत, आयुर्वेद, ते त्या विहिरीत सोडले आहेत असं म्हणतात. आणि त्याचं नाव आहे धन्वंतरी कूप. तिथे अक्षरशः असे 5-6 मुलं सतत पाणी काढत असतात. तिथलं पाणी प्यायचं असतं. आणि तिथे एक आणखी गोष्ट आहे, आता इतकी छोटी विहीर ती, त्याला असे छोटेसे त्यांनी घाट केले, रस्ते हे केले आहेत त्या विहिरीवरती एवढ्याशा. प्रत्येक 4ही ठिकाणचं पाण्याची चव वेगळी असे म्हणतात. आणि तिथलं पाणी आपण घरी पण आणू शकतो. तिथलं जर जल प्राशन केलं धन्वंतरी कूप मधलं तर अपमृत्यू येत नाही. आणि ह्याच मृत्युंजयेश्वरमध्ये जे राहिलेले भैरव होते, अस्तितांग भैरव म्हणालो बघा, त्यांचंही मंदिर इथेच आहे. सो हे महामृत्युंजयेश्वर मंदिर. बृहस्पतेश्वर झालं, बुधेश्वर झालं, चंद्रेश्वर झालं. श्रीकृष्णाने स्थापन केलेलं एक महत्वाचं मंदिर आहे, त्याला म्हणतात श्रीकृष्णेश्वर मंदिर, तेही तिथे आहे. त्यांना पण मोह सुटला नाही. हो, प्रत्येकांना काशीमध्ये आपलं एक मंदिर, शिवाचं मंदिर बांधायचं. नवग्रहांनी नवमंदिर बांधले आहेत. 4 जे धाम आहेत त्यांचे वेगळे मंदिर आहेत. 7 मोक्षपुरी आपण म्हणतो ना, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारका, सप्त मोक्षपुरी असा एक तो श्लोक आहे. ह्या 7ही पुरी इथे आहेत, त्यांची जागा आहे तिथे. ते शिवलिंग तिथे आहेत. 12 ज्योतिर्लिंग तिथे आहेत. ओंकार खंडामध्ये जे ओंकारेश्वर मंदिर आहे ते स्मशानात आहे तिथल्या. तर असे अगणित मंदिर आहेत आणि यातील काही मंदिर तरी दर्शन करायला हवंच. अभिजित, काशीला गेलो आणि गंगा आरती नाही घेतली किंवा गंगा आरतीचं एक वेगळं मनोहरी रूप आहे आणि वेगळा एक अनुभव आहे, त्याविषयी सांग. गंगा आरती म्हणजे 2 आरती लोकांना आवडतात. एक हरिद्वारची गंगा आरती आहे, एक वाराणसी गंगा आरती आहे. काय असतं की पहिली बार एक ही बार होत आहे असं म्हणतात. जो पहिला अनुभव असतो ना तो तुमचा आयुष्यातला अविस्मरणीय अनुभव असतो. सो मी अनुभव गंगा माताचं माझं पहिलं दर्शन, गंगा माता काय, गंगा नदी वाहते आहे, हर्ष ऐकतोय, वाचतोय, माझं दर्शन झालं वाराणसीला. त्या वाराणसीला गंगा आरती मी पहिल्यांदा बघितली, दशाश्वमेध घाटावरची संध्याकाळची. सो मला ती संध्याकाळची आरती जास्त आवडते, दशाश्वमेध घाटावरची. हरिद्वारची व्यापक आरती असते, ही वेगळी आरती आहे. यातले चाल, यातले इतकं सुंदर आहे गंगा आरती, म्हणजे मस्ट व्हिजिट अशी ती गोष्ट आहे. 1 तासांची आरती असते. त्यात ते गंगेला अग्नीने म्हणजे ज्योतीने करतात, मग धूप दाखवतात, मग उदबत्ती, मग असं ना चामर आपण ढळतो म्हणतो की मोरपंखाने आरती करतात. अशी अनेक प्रकारची आरती आहे. त्याची जी चाल आहे ती खूप सुंदर आहे. आज त्या चालीच्या अनेक ठिकाणी कॉपी पण केली जाते त्याच धर्तीवरती. पण मूळ गंगा आरती ही वाराणसीची मला आवडते, खूप सुंदर आहे. आणि यावर मला काय आठवलं, जे 6-7 मुलं असतात त्यांच्या हातात ते हे असतं पात्र असतं आरतीचं, ते 4.5 किलोचं असतं असं म्हणतात. आणि ते ज्या प्रकारे फिरवतात असं काहीतरी जबरदस्त आहे ती आरती. आणि सगळी सिमेट्री असते त्यांची, सिमेट्रिकल असतं. आणि तिथे एक आरतीमध्ये एक माणूस आहे, एक मुलगा आहे असं म्हणतात, तरुण मुलगा आहे. तो मला नेहमी आठवतो. मी पहिल्यांदा जेव्हा विश्वनाथाला काशीला गेलो तेव्हा पण तो सुद्धा आरतीला अजूनही तो असतो असं म्हणतात. त्याची लांब उंच आहे, 6 फूटहून जास्त असेल कदाचित. त्याचे केस लांब आहेत, खांद्यावरती आलेले. त्याचं नाक सडसडीत नाक, सरळ नाक, आणि गरुडासारखं नाक आहे त्याचं. आणि धिप्पाड असं उंच कपाळ मोठं आहे. अक्षरशः वाटतं की शिवशंकर विश्वनाथच येऊन तिथे आरती करताय. म्हणजे कदाचित असू शकत नाही, तो माणूस आहे, जिवंत असतो, रोज चालतो, बोलताना दिसतो. पण मला तो माणूस शिवाचं रूप असू शकतं तिथे प्रत्येक रूप शिवाचं रूप असंच असतं एक प्रकार असं म्हणता येईल. पण तो जो माणूस आहे मला कायम आठवतो की, आणि तो बऱ्यापैकी दिसेल सुद्धा कुठेतरी ह्याच्या आरतीमध्ये. ज्या प्रकारे तो एन्जॉय करतो, तल्लीन होतो आरती करताना. इतर पण 4 लोक असतात त्यासोबत मुलं, पण तोही असं मस्त त्याचे ते केस हलतात, एक करतात, तो असं साक्षात शिवाचं रूप वाटतो तो आरती करताना. आरती करताना मी सांगेन की टिप्स एक म्हणा ना खास, की लवकर पोहोचायचं दशाश्वमेधाला. कारण वाराणसी पूर्वेकडे आहे भारताच्या, म्हणून सूर्यास्त लवकर होतो. हिवाळ्यात तर सूर्यास्त 5:30-6 पर्यंत होऊन म्हणजे होतोच, त्याच्या आधीच पोहोचायचं. कारण घाट स्वच्छ करतात, अत्यंत स्वच्छ घाट ठेवतात.
तेव्हा आपण तिथे जायचं आणि नाहीतर मुंगीलाही जागा मिळणार नाही इतकी गर्दी होते गंगा आरतीसाठी. लवकर पुढे नंबर लावायचा बसायला. आणि इतकं सुंदर म्युझिक आहे, संगीत आहे मागे, त्यातले शब्द गंगेचे मस्त, म्हणजे अविस्मरणीय मंत्रमुग्ध होणारी गोष्ट आहे गंगा आरती वाराणसीची. वा वा वा. म्हणजे अक्षरशः आता असं झालंय की कधी एकदा काशीला जाऊन या सगळ्या गोष्टी अनुभवतोय. अगदी. आता ही आरती होती संध्याकाळची दशाश्वमेध घाटवरती, जी संध्याकाळी होते. पण शिवाची आरती होत असते ना, मगाशी म्हणा की पहाटे 3 वाजता मंगला आरती होते. ह्या आरती सुद्धा विश्वनाथांच्या आरती फार महत्वाच्या असतात. पहाटे 3ला होते मंगला आरती, दुपारी 11:30 ते 12 पर्यंत होते भोग आरती, सगळ्या प्रकारचे 56 भोग त्यांना नैवेद्य दाखवतात. त्याच्यानंतर होतं संध्याकाळी सप्तर्षी आरती 7 वाजता. 7 ऋषी म्हणून प्रतिनिधित्व करून 7 तिथे पुजारी बसतात साधूंच्या रूपात आणि सप्तर्षी आरती ती होते. खूप सुंदर आरती आहे ती सुद्धा. त्याच्यानंतर रात्री 9:30 वाजता की 8:30-9 वाजता एक आरती होते, ती म्हणजे शृंगार आरती. अच्छा. मी ती 2दा अटेंड केली आहे. शृंगार आरती होते. आणि रात्री 10:30 वाजता एक आरती होते, ती म्हणजे शयन आरती. तिथले लोक म्हणतात की हे तुम्ही जे बाहेरचे लोक येतात दर्शनाला आमच्या इथे, त्यांच्यासाठी ही आरतीच नसते म्हणतात, कारण तुम्ही लोक दिवस येतात, बघतात, थकून आपलं हॉटेलला जाऊन झोपतात. रात्री 10:30 वाजताच्या आरतीला असतात ते फक्त वाराणसीचे स्थानिक लोक. अच्छा. कारण दिवसभर गर्दी आपली असते तिथे म्हणून. तर रात्री 10:30ची आरती. मी शृंगार आरती 9:30 वाजताची अटेंड केली होती. थंडी खूप होती, तर मला वाटतं की आरती झाली की मी घरी जाईन, आता म्हणजे हॉटेलला जाईन आपल्या. तर आरती झाली आणि तिथे मला हातात ना एकाने बेलपत्र दिलं, एक सिंपल बेलपत्र. आणि म्हटलं हे का दिलं मला आता आरती झाल्यावरती. आणि सगळे लोक लाईन मध्ये रांगेत राहायला लागले, उभे राहायला लागले. आणि मग मी पण राहिलो तिथे. प्रत्येकाला एक बेलपत्र द्यायचा तिथली एक व्यक्ती. आणि नंतर कळलं की तिथे प्रसाद देतात या आरतीचा. आणि तो प्रसाद कसा देतात तर त्या आपल्या बेलपत्र पुढे करायचं, त्यावर तो प्रसाद लावतात त्या पत्रावरती आणि मग आपण तो प्रसाद खायचा. हातात देत नाही, बेलपत्रावर देतात. म्हणजे त्याचा अजून एक किती सुंदर वाटत आहे रात्रीची आरती अटेंड केल्यावरती. पण मला नंतर कळलं की शयन आरती त्यानंतर असते, रात्री 10:30 नंतर. मी शृंगार आरती अटेंड केली होती म्हणून मी पण अजून शयन आरती नाही बघितली आहे. पण याच दिवसात ही आरती झाली माझी. 2024ची ही गोष्ट आहे, फेब्रुवारीतली. त्यानंतर मी तिचाच एक पूर्ण चक्कर म्हणजे प्रदक्षिणा घातली आणि बघितलं 3-4 लहान मुलं काहीतरी लिहित होते बेलपत्रांवरती. म्हटलं काय आहे बघायला गेलो मी जवळनं. इतकं सुंदर वाटलं, त्याच्यावर ते श्रीराम लिहित होते. अरे, मला हे का आवडलं, कारण कुठेतरी एका मोठ्या देवाच्या स्थानी राहणारे लोक आपल्या देवस्थानाशी इतक्या चुकीच्या रीतीने अटॅच होतात की दुसऱ्यांना ते कमी लेखायला लागतात, दुसऱ्या देवस्थानांना. हे लोक शिवाला बेलपत्र वाहण्यावरती श्रीराम लिहित होते. ते बघून मला खूप आनंद झाला. खूपच म्हणजे ना असे गुजबम्स निर्माण होणारे सगळे अनुभव आहेत, रोमांच उभे करणारे अनुभव आहेत. याच्यात तुला काही वेगळे अनुभव आले? मला 3 वेगळे अनुभव आले, ते मी आता सांगतोय. एक तर अनुभव म्हणजे गंगा आरती सुरू होती दशाश्वमेध घाटावरती संध्याकाळी, आणि एक लहान मुलगी होती. ती आपल्या आईला म्हणत होती की समोर ना तिथे खूप थंडी वाजते, खूप थंडी वाजते, म्हणजे चलोना थंडी वाजते, परत जाऊ. म्हणजे ती आईला थांबवत होती. ती म्हणे की तिथे ना अग्नी पेटलाय, तिथे ऍटलीस्ट शेकोटी पेटली, म्हणजे मराठी सांगतो मी, शेकोटी पेटलाय, आपण तिथे शेकोटी जरा ऊब तरी घेऊयात. ती पण आई पण म्हणे हा अभि चलते, ती शेकोटीला आपण तिथे जाऊ म्हणून. आपण शेकोट्या पेटल्या होत्या. मला हसायला आलं की काय जगाची ही मोह माया आहे की काय वैराग्य. जी शेकोटी म्हणते त्या चिता होत्या, धडधडत्या चिता. अरे बापरे. मणिकर्णिका घाटावरती. सो त्याला लोक शेकोटी म्हणत होते तिथे. आणखी एक अनुभव म्हणजे मागच्या वर्षी मौनी अमावस्येला तिथे मी गेलो होतो 2 ते 3 दिवसांसाठी. मी हॉस्टेलला राहिलो तेव्हा. तर माझ्यासोबतचा एक मित्र होता, तो वर्क फ्रॉम होमचा कल्चर होता ना 24 मध्ये, होतच 24 मध्येही. तो बँगलोरवरून इथे आला होता आणि तो म्हणाला की रात्री आज माझं काम संपलं की मौनी अमावस्या होती, मी रात्री मणिकर्णिका घाटावर जाणार आहे. मॅडम मी आऊंगा. मी म्हटलं मी पण आता येणारच आहे. अमावस्या आणि मणिकर्णिका घाट. तिथे गेल्यावरती फुल काही होते काळ्या वस्त्र घातलेले आणि त्यांचे ते पूजा सुरू होती. मी जास्त वेळेने थांबलो, कारण मलाही असं वाटलं की थांबू पण आपण म्हणतो की असं काहीतरी आपण एक अनुभव घ्यावा तिथे. पण मनुष्य चामडी, शरीर, त्वचा जळण्याचा जो वास असतो, जो एक अंगावर येणारा वास असतो ना, उग्र तीक्ष्ण, तो सहन नाही होऊ शकत. सो तो वास सतत तिथे येत असतो. मी येऊन मग मी परत आलो हॉस्टेलला आणि सकाळी तो आला मुलगा. म्हणजे मैंने रातभर था उनकी सब पूजा देखी आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3ची आरती अटेंड केली, काशी विश्वनाथांची मंगल आरती, आणि मग तो हॉस्टेलला आला. सो हा एक अनुभव आहे. काही लोक एक्सप्लोर करतात म्हणजे काशीला. एकदा एक वेगळा अनुभव आला की
मी अटेंड केली आरती दशाश्वमेध घाटावरती, गंगेची आरती. आणि नंतर फोटो काढावा, कारण आरती संपल्यावरती तिथे ज्योत असते त्या आरती पात्रामध्ये आणि लोक निघतात. मी तिथे जाऊन फोटो काढला आणि तो नंतर फोटो काढलो. मग काही दुसऱ्या दिवशी बघितलं त्या फोटोमध्ये एक्झॅक्ट ओंकाराचं रूप आलेलं आहे. खरं तो ओंकाराचं रूप दिसतं त्यामध्ये. आणखी एक अनुभव, हा माझा अत्यंत आवडीचा अनुभव आहे आणि मी कायम आता वाराणसीला गेलो की तिथे जातो त्या जागी. मी जनरली बहुतेक पहिले ओंकारेश्वर दर्शन करतो आपल्या इथे आणि शंकर महाराजांना जाऊन येत असतो पुण्यात. म्हणजे दर्शन करतो शंकर महाराजांचं धनकवडीला समाधीचं आणि नंतर जातो कुठे पण बाहेर जायचं असेल कधीतरी वर्षात 2दा जातो बाहेर. तेव्हा माझं मिस झालं, मी गेलो नाही शंकर महाराजांना आणि सरळ वाराणसीला पोहोचलो. तर कुठेतरी होतं मनात यार ह्यावेळेस आपलं शंकर महाराजांचं दर्शन राहिलंय. त्या दिवशी गुरुवार होता. आता मी ते त्याच्याही आधी गेलो आहे, त्याच्या इथे पण 2 दिवस होऊन गेले आहे. गोदोलिया चौक पासून गंगा घाट, गोदोलिया चौक हा जे वाराणसी जातात ना त्यांचा अविभाज्य भाग असतो आयुष्यातला. तो गोदोलिया हा चौक फेमस आहे तिथला. तिथून मी रोज जायचो तिथे 2 ते 3 दिवस जाणं येणं व्हायचं. तरी मला ती गोष्ट दिसली नाही जे मी सांगतो अनुभव जागेबद्दल. आणि तिथे मला दिसायचे की लोक काहीतरी खात आहेत, उभे राहून खिचडी खात आहेत, काहीतरी खात आहेत सगळे सतत. मी ठीक आहे, इथे वाराणसी लोक दान धर्म होतात, प्रसाद मिळतोच मंदिरांमधला. तेच म्हणजे पेरीफेरी नजरमधनं दिसायचं काहीतरी. मी परत यायचो. एकदा झालं की सकाळ गुरुवार होता, मौनी अमावास्याच होती कदाचित, त्याच दिवशीच मी अनुभव सांगतोय. आणि मी स्नान केलं पहाटे उठून. खूप गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. मौनी अमावास्या आणि वाराणसीचा संबंध माहिती सगळ्यांना. हा, तर मी स्नान केलं ललिता घाटावरती, आणखी कुठल्या घाटावरती. तिथून आलो, मस्त थंडी, हुडी घालून, गरम चहा. म्हटलं आता छान काहीतरी गरम गरम टोमॅटो चाट खावं किंवा आणखी काहीतरी चहा घ्यावा. आणि मस्त आणि उबदार ऊन पडलं होतं, असं मस्त फिलिंग थंडीमध्ये, त्या धुकं होतं. म्हणून मी आलो गोदोलियातनं पायी चलत. आणि एका माणसाने मला आवाज आहे, तिथे जास्त गर्दी होती यावेळेस, जिथे उजव्या साईडला खाताना जे लोक होते उभे, काही भिक्षार्थी होते, काही चांगलं म्हणजे सगळेच विदेशी लोक सुद्धा होते खाणारे. मी पुढे गेलो, मग त्या माणसाने त्याच्या जर्दा असतो तोंडामध्ये, आओ खिचडी का प्रसाद ले लो, खिचडी बाबा का, खिचडी बाबा म्हणत होते तिथे. मी म्हटलं नाही, कारण मला खायचं होतं टोमॅटो चाट, मला खायचं होतं मस्त काहीतरी चटपटीत पदार्थ. थंडीमध्ये खूप सुंदर सकाळची वेळ होती म्हणून मी पुढे गेलो. पण माझ्या मागून एक माणसं आलेत, काहीतरी ऐकायला आलं माझ्या बॅक ऑफ द हेड, की इथे खिचडी बाबावाले लोक, हिंदी बोलणारे होते, मराठीत सांगतोय, की इथे खिचडी बाबा असले एक संत होऊन गेलेत, जे प्रत्येक आल्या गेलेला खिचडी खाऊ घालायचे. आणि ते खिचडी खाऊ घालताना हातात जे येईल ते, प्रमाण नाही असायचं त्यांचं, हातात जे येईल ते खिचडी टाकायचे, ज्या भाजीपाला असतील त्यामध्ये. मी पुढे गेलो, ते शब्द प्रोसेस झाले नाही मेंदूमध्ये. पुढे गेलो, मी चहाच्या टपरीला पोहोचलो कुल्हडवाल्या. तेव्हा मी त्याला म्हणणार चहा घ्यायच्या आधी ते शब्द मला परत प्रोसेस्ड झाले मेंदूपर्यंत, की इथे असा एक संत होते की जे खिचडी द्यायचे. मला वाटतं हे तर आपले शंकर महाराज पण द्यायचे यार, आपले धनकवडीचे शंकर महाराज. म्हणजे शंकर महाराज इथे पण आहे, म्हणजे असे पण एक संत वाराणसीला होऊन गेले होते, असं थॉट माझ्या डोक्यात आला. मग म्हटलं यार नको, आज आपण खिचडीच खाऊयात, ती गरम गरम, गुरुवार पण आहे म्हटलं. आणि मी परत तो चहा घेतला नाही, मी परत तसंच उपाशी पोटी मागे वळलो. जेवढे काही 500 फूट पुढे, 500 मीटर पुढे आलो असेल मी, मागे गेलो, दर्शन केलं. पण माझं अगदी खरं सांगतोय, माझं मन म्हणत होतं की शंकर महाराज तर नाहीये, कारण शंकर गीतेत शंकर महाराजांनी सांगितलंय की मी वाराणसीला पण राहिलो, मला सेंट जॉन म्हणून जर्मनीमध्ये ओळखतात, आणि खिचडीवाले बाबा म्हणून उत्तरेत खिचडीवाले बाबा म्हणून ओळखतात. आता ते शब्द मला सगळे डॉट जुळायला लागलेत. खिचडीवाले बाबा खिचडी खाऊ घालायचे, इथे आपण आता उत्तर प्रदेशातच आहोत. मी पुढे गेलो, डोक्यात थॉट, आणि म्हटलं शंकर महाराज असतील का, शंकर महाराज असतील का. पुढे बघितलं तर एक संगमरी मूर्ती होती, अशी लांब केसांची, म्हणजे अशा लांब चेहऱ्यांची. शंकर महाराज वाटत तर नाही म्हटलं हे. मग वर बघितलं, शंकर महाराजांचा फोटो. क्या बात है. अरे इतका आनंद झाला तो शंकर महाराजांचा फोटो बघून, हे शंकर महाराजच आहेत आपले. आणि मग ते काय म्हणाले की म्हटलं ये तो पुणे के है, म्हटलं महाराष्ट्र के. ते म्हणे की हाँ आपके महाराष्ट्र के तो है म्हणे, ये पुणे के शंकर महाराज, लेकिन ये अभी हमारे यहाँ भी रहे हैं म्हणे, और यहाँ खिचडी वाले बाबा से जानते हैं इनको सब. तुझं ते राहिलेलं दर्शन इथे बाबांनी पूर्ण करून घेतलं. बापरे. आणि गुरुवारच होता. त्याच्या पुढे एक मशीन असते, म्हणजे ती मशीनचा आवाज सुरू असतो. मशीन म्हणजे खिचडीची मशीन, खिचडी तयार करण्याची मशीन.
तो रोज आवाज ऐकायचो मी, पण कधी बघायचो नाही. रस्त्यावरती आहे अगदी, त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध बृहस्पतीश्वर मंदिर आहे. अच्छा. बृहस्पतेश्वर मंदिर वेगळं, ते जे मगाशी म्हटलं ते गुरु स्थानी पत्रिकेत नसेल ते वेगळं, ते संकटा माते जवळ आहे, सिंधिया घाटावरती आहे. हे शंकर महाराजांच्या अगदी पुढे आहे बृहस्पती मंदिर, तिथे त्याच्या पुढेच अगदी शंकर महाराजांचं मंदिर आहे. बापरे. सो हा माझा अनुभव जो मला प्रचंड आवडलेला आणि खूप इमोशनल अनुभव जो माझ्यासाठी तेव्हा गुरुवारच नेमका. म्हणजे तुझं राहिलेलं दर्शन महाराजांनी तिथे पूर्ण करून घेतलं. खूपच छान. सो आता खिचडीवरून खाण्याकडे जाऊयात. आणि काशीला काय काय व्यक्ती एक्सप्लोर करू शकतात, खायचं काय आहे? उत्तर प्रदेश म्हटलं की खायच्या तर म्हणजे तिथे अगणित गोष्टी असतात, खाद्यपदार्थ असतात सगळे. म्हणजे चटपटीत खायला प्रचंड आहे. टोमॅटो चाट, येस, चाट, एक तिथे पालक चाट मिळते, पण तेवढं पालक चाट मध्ये मजा नाही वाटली मला. पालकात मजा नाही. तिथे टोमॅटो चाट आहे. अच्छा. जबरदस्त, म्हणजे मस्ट ट्राय. ज्यांना ऑइलचा वगैरे प्रॉब्लेम आहे वगैरे, मी पण जरा पाळतो आजकाल, तर म्हणून नाही खाऊ शकत, पण एरवी आपण सगळ्या गोष्टी पाळायच्या आणि तिथे जाऊन सगळं सुसाट खायचं. टोमॅटो चाट खूप चांगला आहे. तिथे काशी चाट भांडार म्हणून फेमस आहे. अच्छा. कुठे दिसेल युट्यूबवरती, पण तिथे खूप फेमस आहे. तिथे मी आजपर्यंत खाऊ शकलो नाहीये, माहीत असून. इतकी गर्दी असते, इतकी गर्दी की ट्रॅफिक जाम होतो, लोक रस्त्यावर उभे असतात. सो कधी मिळेल आणि कधी खाऊ म्हणून मी सोडतो नाद काशी चाट भंडारचा. आतमध्ये एक दुसरी जागा आहे, तिथे चाट भंडारच आहे. राम भंडार असतं सगळ्याच ठिकाणी, राम भंडार असतंच एक, राम भंडार, श्याम भंडार तिथे पण आहे. तिथली लस्सी फेमस आहे, ब्लू लस्सी फेमस आहे. फॉरेनर्स लोकांमध्ये ब्लू लस्सी फार फेमस आहे तिथे. तिथे ब्लू लस्सी एक गोष्ट म्हणजे आपला पासवर्ड साईज फोटो किंवा आपला कुठलाही फोटो तिथे लावता येतो. तिथे एक बोर्ड केला आहे टाचणी तिथे, किंवा तुम्ही तिथे चिटकवू पण शकता. असंख्य फोटोज आहेत तिथे सगळ्यांचे. तो ब्लू लस्सी. आणि तिथे चाची की दुकान नावाचं एक दुकान आहे. चाची की दुकान. राजेश खन्ना पासून सगळे जवाहरलाल नेहरूंपासून सगळे तिथे गेले आहेत. अच्छा. ती चाची अशी फेमस असायची, होती म्हणतात, आता नाही आहेत त्या शिव्या द्यायच्या. कोणी जो आला ग्राहक त्याला त्या शिव्या द्यायच्या आणि त्याचं चांगलं व्हायचं असं म्हणतात. अरे बापरे. तर त्या शिव्यातनं त्यांचा तो आशीर्वाद असायचा. चाची का म्हणजे चाचीचं प्रेम होतं त्या याच्यातनं. आणि ती तिथे भेळ वगैरे त्यांचा खाद्यपदार्थ विकायच्या त्या. एक लक्ष्मी चाय म्हणून फेमस आहे. पहलवान लस्सी फेमस आहे. लस्सी तर फेमसच आहे तिथल्या दुधाचे पदार्थ. याशिवाय विदेशांचं एक आवडतं म्हणजे पिझ्झेरिया कॅफे, 80 घाटावर कॅफे आहे. म्हणजे तिथे मिळायला आतमध्ये मोठीच्या मोठी तिथे रांग असते, क्यू असतात. आपण नंबर नाव द्यायचं असं, नंबर द्यायचं असं, ते फोन करतात आपल्याला. मग ते ऑप्शन देतात तुम्हाला, सेपरेट एक बेंच हवा आहे, जागा टेबल हवा आहे की तुम्ही शेअर कराल म्हणून, असे ऑप्शन्स असतात. सो नंबर लागत नाही. तिथला ऍपल पाय खूप फेमस आहे असं म्हणतात ते लोक म्हणतात, मला नक्की माहिती नाहीये. की भारतातलं पहिलं पिझ्झाचं दुकान, पिझ्झा कॅफे हा म्हणजे वाराणसीचा पिझ्झेरिया. अच्छा. ओके. तिथे पहिल्यांदा पिझ्झा भारतात मिळायला लागला वाराणसीला. अभिजित, खाना हो गया, शॉपिंगचं काय आहे? म्हणजे असं हे नाही बनारसी साड्या, बनारसी साडी ना, तू काय काय घेतोस तिथे गेलं की? तिथे पुरुषांसाठी नसतं काय घ्यायला, मुलांना हा प्रॉब्लेम असतो. पण तिथे बनारसी साड्या तर सगळ्याच फेमस आहे. तिथे ऍक्च्युली हातमागावरती म्हणजे विणकाम दिसतं तिथे आपल्याला. काही काही ठिकाणी फॅक्टरीज पण येतात. रस्त्यावरती भाजीपाला विकतात ना, तसे तिथे साड्या विकायला असतात. एक रॅन्डम पर्सन येतो, साड्यांचा गठ्ठा ठेवतो, थोड्या वेळा साड्या विकल्या जातात. इतक्या साड्या तिथल्या बनारसी साडी फेमस आहे आणि खूप स्वस्त पण आहे आणि लाखोंमध्ये पण आहे. अच्छा. ओके. त्याच्याशिवाय तिथे पर्सेस खूप सुंदर आहे. म्हणजे बनारसीच्या लुकमध्ये बनारसीचा जे काठ पदर असतो ना, त्यामध्ये पर्सेस मिळतात, तिथे बॅग्स मिळतात. तिथे ठटेडी बाजार एक फेमस आहे. यावरून एक आठवलं, वाराणसीला सगळ्यांना सगळं द्यायला आहे, आबाल वृद्धांपासून. पण 4ही पुरुषार्थ तिथे आपल्याला मिळतात. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतोय की आपण म्हणतो धर्म, अर्थ, काम, मोक्ष. प्रत्येक व्यक्तीला इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर जेंडर, पुरुषार्थ म्हणजे पुरुषाशी संबंध नाहीये, तुम्हाला 4ही गोष्टी व्यक्ती म्हणून मिळायला हव्यात. गोदोलिया चौकात एक स्तंभ आहे, ते नंदी आहे. त्या स्तंभातनं ते ही जागा 4 ह्या पुरुषार्थांचं, 4 इच्छांचं एक प्रकारे प्रतीक आहे. समोर जो नंदी आहे, रस्ता पुढे गेला तर काशी गली येतं, म्हणजे विश्वनाथांचं मंदिर येतं. डावीकडे गेलं तर मणिकर्णिका येतं, मणिकर्णिका घाट म्हणजे मोक्ष प्राप्ती. धर्म म्हणजे शिव, मोक्ष. मागे ठटेडी बाजार म्हणजे अर्थ, बाजार, पैसा. आणि उजवीकडे आहे
दाल मंडी नावाची एक जागा जिथे पुरातन काळातला कोठा संस्कृती होती आणि इतर तो सगळा भाग होता. म्हणजे काम, सो धर्म, अर्थ, मोक्ष, काम हे सगळं चारही तिथे आहेत एक प्रकारे. व्यक्तीने ठरवायचं की आपल्याला कुठल्या दिशेला जायचंय. गोदोली आता तुम्हाला डावीकडे जायचंय, मोक्षाकडे मणिकर्णिकेकडे, की पुढे जायचंय शिवाचं दर्शन म्हणजे धर्म करायला. सो हे सगळे चारही ऑप्शन तिथे असतात. आणखी एक सांगायचं राहिलं की आरतीबद्दल बोललो आपण, पण लेझर शो असतो वाराणसीला, ऑडिओ व्हिज्युअल्स. तो रात्री 7:30-8ला असतो, रात्री 9ला असतो आणि आणखी 3ला असतो. हा मस्ट व्हिजिट आहे. त्याचे शब्द, त्याचा तो सुंदर माहिती सांगतात. ते पूर्ण काशी कसं तयार झालं, काशीचे नावं कशी आहेत पासून सगळं सुंदर. शेवटी माहिती सांगितल्यावरती शिवाचं गाणं सुरू होतं. डमक डम 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 रुबाजे भोलेनाथ शिव शंकरा, चंद्रमा मस्तक साजे नाचे शिवशंकरा. इतकं सुंदर ते म्युझिक आहे. आणि हा सुद्धा मस्ट व्हिजिट म्हणता येईल लेझर शो. घेण्याचीच गोष्ट आहे. हो. मगाशी आपण आरतीबद्दल बोललो. सगळ्यात महत्वाची आरती संध्याकाळच्या आपण दशाश्वमेध आरती बोललो. त्याहून सुद्धा म्हणेन मी आयुष्यात काही अटेंड नाही केलं ना, वाराणसीला जाऊन तर 80 घाटावरील गंगा आरती अटेंड करा. 80 घाटावर गंगा आरती पहाटे 5ला होते. थंडी असेल काही असू द्या, तुम्ही जा तिथे. ते जायचं आपण पहाटे 5ला. 6 ते 7 मुली एकसारखा सुंदर पेहराव, भारतीय पेहरावमध्ये स्टेजवरती असतात. त्या वेदोक्त ऋचा, मंत्र, श्लोक म्हणतात आणि तिथे सूर्याचे मंत्र म्हणले जातात आणि सूर्याची पूजा, सूर्याच्या मंत्राने सूर्याचं आवाहन केलं जातं. पहाटे 5ला. थोड्याच वेळात झुंजू मुंजू व्हायला लागतं. एकीकडे यज्ञ सुरू असतो. त्यानुसार ऋचा तिथे पण पौरोहित्य करतात. त्या मुली, छोट्या मुली करतात पौरोहित्य आणि त्या मंत्र सांगतात. तिथे माणसं जे असेल मेजवान आहुती देतात ते. आणि इकडे पुढे जे स्टेजवरती मुली आहेत त्या सूर्यमंत्र, सूर्य गायत्री मंत्र आणि वेदोक्त मंत्र म्हणत असतात. आणि जेव्हा ते म्हणतात सूर्याबद्दल बोलायला लागतात, आपण समोर डावीकडे बघायचं, पुढे बघायचं, पूर्व क्षितिजावरनं सूर्यबिंब उगवत असतं. खूपच मस्त. इतकं सुंदर टायमिंग असतं ते की एकीकडे यांचे मंत्रोच्चार सुरू आहे. सुबह बनारस त्याला म्हणतात. ती गेले 12 वर्षापासून सुरू आहे हा कार्यक्रम. हा बनारसचा सूर्योदय होत असतो. गंगा माता वाहत असते धुकं असं छान धुक्याची शाल तिने लपेटली असते आणि अशा वेळेस नौका विहार सुद्धा मस्त वाटतो करायला. आणि सूर्य उगवतो, इकडे यज्ञ पूर्ण होतो. आणि मी सांगितलं नौका विहार मस्ट आहे. पण आता काय झालं ना, तिथे काय मोटर बोटी आल्यात. सो 84 घाट दाखवतात, पण मोस्टली मणिकर्णिकापासून तर 80 घाटापर्यंत नौका विहार करतात. पण मी म्हणेन की नौका विहार अशी नाव शोधा जी वल्हवते. मोटर बोटने जाऊ नका. त्याचा आवाज, केरोसिनचा वास कशाला. सुंदर सकाळचं सूर्योदया समय किंवा सूर्यास्त समय सुद्धा त्या वल्हवण्याचा आवाज, गंगेतलं पाणी, त्याचा फील असतो. ती नाव वाहते आहे आणि त्या वल्ह्याचा जो आवाज असतो पाण्यातून बुडुक बुडुक असा जो आवाज येत असतो, त्यातून आपली नाव हळुवार सर 84 घाट, किमान 40 घाट तरी बघतो आपण. हे करतो. मगाशी घाटाबद्दल बोललो. एक घाटावरती स्नान करावं म्हणजे दशाश्वमेध घाटावरती स्नानाचं फार महत्व आहे. दशाश्वमेध त्याच्यानंतर महत्व आहे पंचगंगा. मी पंचगंगेला स्नान केलंय, पण तरी मी बघतो की जिथे स्वच्छता असेल, जास्तीत जास्त स्वच्छता मिळेल ते काही आहेत. हनुमान घाट, जानकी घाट, राजेंद्र प्रसाद घाट, अहिल्या होळकरबाई घाट, असे काही घाट आहेत जे खूप स्वच्छ आहेत. रामघाट, तिथे तुम्ही स्नान करू शकता. नारद घाटावरती कधीही जोडप्याने, नवरा बायकोने किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडने स्नान करू नये. नाही, खरं त्याच्यामागे एक पुराणोक्त संबंध आहे. ते म्हणतात की इथे स्नान केलं कोणत्या जोडप्याने तर त्यांचा डिवॉर्स होतो. कारण तो नारद घाट आहे. नारद मुनी काहीतरी करत असतील, तसंही असेल तर नारद घाटावरती स्नान करू नये. सो मग नावाडी आपल्याला सर्व 84 दाखवत नाहीत, 40 घाटच दाखवत. मणिकर्णिका घाटापर्यंत नेतात, मग परत ललिता घाटापर्यंत नेतात आणि मग परत आणतात. पण तसं आपण म्हणायचं की आम्हाला 84 घाट फिरायचे. आदिकेशव टू 80 किंवा 80 टू आदिकेशव असे पूर्ण घाट आपण दर्शन होतं. संकटा घाटाचं एक महत्व सांगायचं राहिलंय. सिंधिया घाटावरती एक संकटा माता मंदिर आहे. तिथे मराठी कल्चर आहे. तिथे आपले दिवे लावतात ना आपण, दगडी दिव्यांची माळ असते, दीपमाळ. तिथे ती दीपमाळ आहे. तिथे मराठी कल्चर दिसतं. ही संकटा माता म्हणजे कृष्णाने पांडवांना
कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होण्यापूर्वी आणलं होतं. दर्शन घ्यायला सांगितलं, दुर्गेचं दर्शन घे म्हणून पहिल्यांदा सगळ्यांना अर्जुनाला पण सांगितलं होतं. ती संकट हरणारी दुर्गा माता, तिथे शीतला माता, तिथेच पुढे आहे वीरेश्वर महादेव. मगाशी मला सांगताना विसरलो की वीरेश्वर महादेव इतकं महत्वाचं मंदिर आहे, आत्मवीरेश्वर म्हणतात. साक्षात काशी विश्वनाथांचा जो आत्मा आहे तो त्या आत्मवीरेश्वरामध्ये आहे. आणि विवेकानंदांचा जो जन्म झालाय त्यांच्या आईने ह्या शंभूंना नवस बोलला होता की मला पुत्र होऊ दे तुझ्यासारखाच तेजस्वी आणि तपस्वी. म्हणून मग त्यांना पुत्र प्राप्ती झाली आणि त्याचं नाव म्हणजे त्या महादेवाचं नाव आहे वीरेश्वर. त्याला आत्मवीरेश्वर म्हणून त्याला 8 वेळा नमस्कार करण्याचं फार महत्व आहे. आत्मवीरेश्वराचं पुढे आत्मवीरेश्वरापुढेच दर्शन आहे मंगला गौरीचं. हे खूप इम्पॉर्टंट, विवाहाच्या सुखासाठी मंगला गौरीचं दर्शन घेतात. तिथेच आहे बृहस्पतीश्वर, तिथेच आहे तैलंग स्वामींचा मठ. मराठी कल्चर हा जो भाग आहे ना, सिंधिया घाटाच्या वरती मराठी संस्कृती दिसते सुद्धा. तिथेच आहे आपले बिंदू माधव सुद्धा. तिथे अत्तरांचे दुकान आहेत, अत्तरांचा सुगंध येत राहतो तिथे सुंदर. मी अत्तर ते नेहमी घेतो तिथलं. एक रूह काशी नावाने एक बनारस, रूह काशी असे पण काही तिथे अत्तरांची दुकानं आहेत. तुम्हाला जी शॉपिंग करायची ती सगळी तिथे आहे, साड्यांपासून अत्तरांपासून संपूर्ण आहे. सो अभिजित, तू मगापासून बोलताना उल्लेख करतोय गल्ल्या बोळा, गल्ली बोळा, तर नेमकं हे गल्ली प्रकरण काय आहे? म्हणजे कुठल्या गल्लीत जायचंय आपण? वाराणसी ही ओळखलीच जाते, पुरातन वाराणसी म्हणजे काशी त्यांच्या बनारसी गल्ल्यांसाठी. गलियों शहर आहे. आणि मी सिरियस सांगतोय, मी नेहमी सांगतो कोणालाही जे जात असलेली व्यक्ती, तिथे गुगल मॅप चालत नाही आणि चालूही नाही. मुळात तुम्हाला हरवायला तुम्ही जा, रॅन्डमली बाहेर पडा, गल्ल्यांमधून निघा, तुम्हाला असले अनुभव येतील. तिथे गल्ल्यांमध्ये महत्वाचे मंदिर दिसतील, तिथली संस्कृती कळेल, तिथे लोक कसे राहतात कळेल. त्या गल्ल्यांमध्ये अख्खं वाराणसी काशी मूळ काशी शहर वास करतं. तर ते वाराणसी एक उदाहरण आहे. एका ऍक्टरने पण आताच ते उदाहरण दिलं होतं, तो वाराणसीच आहे मूळचा. आणि हा अनुभव मी जस्ट दुरून बघितलाय. मणिकर्णिकेला ठिकाणी भांगेची दुकानं आहेत, दुधाची दुकान, लस्सीची दुकानं आहेत, थंडाईची दुकानं. थंडाई फार फेमस आहे तिथली. तिथे ते खात होते पाणीपुरी आणि थंडाई. अचानक कोणाला धक्का लागला खाताना, तो थोडा धक्का लागला, त्याच्या अंगावरती फुलं पडलेत, झेंडूची फुलं पडलेत, काही वेगळे फुलं पडलेत. थोडे यार कितना देवाचा कौल दिलाय मला, माझ्या अन्नावरती फुलं पडल्यात. त्याला दिसलं की ते प्रेत चाललंय. प्रेताच्या अंगावरची फुलं पाकळ्या त्याच्या लस्सीत पडल्या होत्या. तो असंही अनुभव येतो की तिथे मृत्यूचा सोहळा असो, मृत्यू खाणं. आणि म्हणजे गल्ल्या इतक्या अरुंद आहेत की गल्ल्या अरुंद आहेत, गुगल मॅप चालत नाही. पण ती मजा आहे वाराणसी शहराची, बनारसची, काशीची, की तुम्ही गल्ल्यांमधनं फिरा, काही विचार ठेवू नका आणि हरवल्यावर जे सापडेल ना ते वाराणसी देतं तुम्हाला. काशी तुम्हाला आठवण, ते मोमेंट्स स्वतःला गवसा. म्हणजे थोडक्यात असं आहे की नव्या पद्धतीने तुम्ही स्वतःला गवसू शकता. तिथे आहेत ना तरुण पिढी, तिथे का जाते? एक तर ब्रेकअप नंतर जात असते. पहिल्या केदारनाथ जातात लोक ब्रेकअप नंतर, किंवा कपल्स बसतात. रात्री संध्याकाळचा घाट तुम्ही बघा तिथे जाऊन. घाट वॉक हा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. घाट वॉक केलंच पाहिजे. 84 पण घाट कोणी जात नाही, पण ऍटलीस्ट मणिकर्णिका घाटापर्यंत तरी 80 घाटावरून चालत राहा. पायांचा त्रास होतो, गुडघ्यांना दुःख होऊ शकतात कारण पायऱ्या भरपूर आहेत. तर आवरण घाला, नी कॅप घाला आणि रात्री जा. रात्री 1:30 वाजता जा, सुरक्षित आहे. आजच्या सरकारने तर खरंच सुरक्षित विचारणार होते की आजकाल सोलो ट्रिप्स पण खूप आहे, तर महिलांसाठी काशी किती सुरक्षित आहे? 100% सुरक्षित आहे. पूर्वी नव्हती. पूर्वी जर तुम्ही गेलात, मी जेव्हा बघितलं वाराणसी गेलं, म्हणजे अत्यंत वाईट शहर, अत्यंत असुरक्षित शहर होतं. मुलींना तिथे मॉलेस्टेशन, विनयभंग रोजची गोष्ट होती गल्ल्यांमध्ये जाताना, तर रोजची. आता खूप गोष्टी बदलल्या. आता तिथे रोड रोमिओ यांच्या विरुद्ध मोहीम चालवली सरकारने. सो रोड रोमिओला तर इतकं मारलंय तिथे. रात्री 1:30 वाजता सुद्धा एक फॉरेनर, विदेशी मुलगी, यंग तरुण मुलगी सहजपणे चालते. एक मुलगा तिच्याकडे वळून बघत नाही, काही म्हणत नाही. रात्रीचा वॉक, घाट वॉक अप्रतिम आहे. सूर्य चंद्र असतो, थंडी वातावरण असते, शेकोटी पेटली असते. कुठे कुठे एक मुलगा गिटार वाजवत असतो, त्या गिटारांच्या अवतीभोवती मुलं बसले असतात. काही एखादा फॉरेनर वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट वाजवत असतो, कोणी गात असतात, एखादा साधू बसला असतो विचारपूर्वक असा, त्याच्या अवतीभोवती सगळी कुत्री बसली असतात. कोणाला माहिती आहे तो कोण आहे तिथे बसला? काल भैरव आहे जो रात्री तिथे येऊन बसतो आहे. रात्री माझ्या अंगावर रोमांच आहे हे सगळे बोलताना. रात्रीची काशी तो पूर्णपणे वेगळी आहे. म्हणून मला ते म्हणाले होते ना की स्थानिक लोक, की रात्री तुम्ही लोक येऊन झोपता, दिवसभर फिरता. आम्ही वाराणसीवाले लोक, स्थानिक लोक रात्री शयन आरती अटेंड करतो. रात्रीची काशी, रात्रीचा घाट वॉक मस्ट आहे. एक निर्वाणा घाट आहे तिथे. निर्वाणा घाटावरती सर्व साधू असतात.
जे कुंभमेळा असतो ना दर 6 महिन्यानंतर प्रयागला, तर त्या कुंभमेळ्यामधनं सगळे साधू लोक तिथे येतात. तर निर्वाणा घाट, प्रत्येक घाटाचं महत्व, 80 घाटाचं महत्व सांगितलंय. 80 घाटाचं खूप महत्व आहे, कारण उत्तर वाहिनी नदी होते, आपण तिथे स्नान महत्वाचं आहे. सो असे 84 घाट. सांगायचं काय तर वाराणसीला सगळं काही आहे द्यायला. बेस्ट सीझन कुठला जायला तिथे? नोव्हेंबर पासून मार्च पर्यंत. मार्चपर्यंत. महाशिवरात्रीला तर उभं राहायला जागा नसते, बरोबर. आणि विदेशी लोक उन्हाळ्यात येतात, त्यांना उन्हाळा आवडतो तिथला. त्यानंतर मी राहायची जागा सांगतो की राहायला हॉस्टेलला एकदा अनुभव घ्या. काशीला जे हॉस्टेल असतात ना राहायला, एक अनुभव घ्या. आपण जिथे राहतो तिथे त्यांची सिस्टम कसं की एका वर खाली वर असतं ना, जिथे डॉर्मेटरी प्रकार असतो पण रूम मध्ये असते. आपल्यासोबत किमान 5 ते मुलं मुली विदेशीच असतात. मी जिथे राहिलो तिथे एक म्हटलं बँगलोरचा एक मुलगा होता सोबत, एक इटालियन मुलगी होती, एक कुठल्या तरी बेल्जियम मधून आले 2 मुली होत्या, एक म्हातारी बाई एकटी आली होती, फॉरेनर्स. आणि ते छान बोलतात, सांगतात, अनुभव घेतात, 7 दिवस राहतात, एकमेकांसोबत फिरतात, भारतीय पेहराव नेसतात, आणि सुंदर वाराणसी काय ते अनुभवतात. आणि इतकं सगळं खाऊन जर तुम्हाला एक इंग्लिश खाद्यपदार्थ हवं असलं खायचं तर डॉल्फिन नावाचं एक रेस्टॉरंट आहे दशाश्वमेधाच्या पलीकडे. डॉल्फिन रेस्टॉरंटला सगळे विदेशी जाऊन तिथे खातात. सो तिथे पॉइंट हा आहे सांगायला की वाराणसीला सगळं काही आहे द्यायला. काशी सगळं देते. तुम्हाला काय घ्यायचं म्हटलं, गोदोली चौकात 4ही गोष्टी आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष. सो तुम्हाला खायचं आहे, भांग प्यायची आहे तिथे आहे, थंडाई खायची आहे तिथे आहे, मोक्ष घ्यायचा आहे मोक्ष घ्यायचा तर मणिकर्णिका घाटावरती मृत्यू येऊ द्यावा, विश्वनाथाचं दर्शन घ्या, कालभैरवाचं दर्शन घ्या, गणपती आहेत, तुलसीदास आहेत जिथे तुलसी रामायण रचलाय, संकट मोचन मारुती, मग आपला जो शब्द निघाला, तुलसीदास इतके श्रीराम भक्त होते. वाराणसी काशीचा शंभूंची आहे, शिवाची आहे. तर काल भैरवांना राग यायला लागला तुलसीदासांचा की माझ्या वडिलांचं जे राज्य आहे काशी, तिथे तू रामाचं नाम घेतोयस तू. त्यांना काय माहिती की स्वतः महादेव रामाचं नाम घेतात. राम जे रामरक्षक म्हटलं आहे बुधकौशिक ऋषींनी, सीता रामचंद्र पते नमः, आणि ते शंकरांनी रस सांगितलं आहे. महादेवांना बुधकौशिक ऋषींना श्री रामरक्षा सांगितली आहे स्वप्नात, म्हणून बुधकौशिक ऋषींनी स्वप्न लिहिली आहे ती रामरक्षा शिवानी सांगितली आहे. बरोबर. तर काल भैरवांना राग येतो तुलसीदासांचा की माझ्या वडिलांचं एरियात तू रामाचं नाव का घेतो सतत. मग रामाचा भक्त कोण आहे? हनुमान. हनुमान काल भैरवांचं युद्ध होतं, म्हणजे काहीतरी वाद होतो, आणि मग काल भैरव त्रास देऊ लागतात तुलसीदासांना, कारण तुलसीदास तुलसी मानस रचतात, जो महान ग्रंथ आहे. आणि मारुती येतात रक्षणासाठी तुलसीदासांच्या, म्हणून तुलसीदासांनी मारुतीचं मंदिर स्थापन केलं आहे, त्याला म्हणतात संकट मोचन मारुती. अप्रतिम मंदिर आहे संकट मोचनाचं ते. सो असे अनेक मंदिर आहेत. काशीबद्दल बोलायला म्हणजे वाचा कमी पडेल, शब्द कमी पडेल, वेळ तर नक्कीच कमी पडेल. नक्कीच. आता तू हे जे अनुभव दिले वेगवेगळे, त्याच्यावरून तर नक्की अशी इच्छा होती की एकदा तरी काशीला जावं आणि ह्या सगळ्या गल्ल्या बोळा एक्सप्लोअर कराव्यात, तिथे जो शांती आहे तू मगापासून बोलतेस ती अनुभवावी. जसं वाराणसीत आल्या आल्या आपल्याला कालभैरवाचं दर्शन घ्यायचं असतं, आणि विश्वनाथांच्या दर्शनापूर्वी कालभैरवाचं दर्शन आणि धुंडीराज विनायकांचं दर्शन घ्यायचं असतं, तसंच सर्वात शेवटी म्हणजे संपूर्ण दर्शन झाले, संपूर्ण मंदिर झाले, त्यानंतर काशी सोडताना दर्शन घ्यायचं असतं एका देवीचं, ती म्हणजे कवडी माता. कवडी माता ही काशी विश्वनाथांची बहीण आहे. म्हणजे आपण काशी विश्वनाथांच्या पुत्र, त्यांचा संरक्षक, त्यांची पत्नी, हे सगळं दर्शन केले आहेत. पण हे सगळं दर्शन आटोपल्यावरती काशी यात्रा संपली की त्याच्यानंतर दर्शन करायचं असतं कवडी माता. कवडी माताचं मंदिर हे वाराणसीमध्येच आहे, पण अत्यंत अरुंद गल्ल्यांमध्ये, ते पण शोधत जावं लागतं मंदिर. दक्षिण भारतीय प्रभाव तिथे पण आहे. तिथे कवड्या वाहायच्या असतात देवीला, घरून कवड्या न्यायच्या नाही, ही तिथली खास तिथला नियम आहे. तिथे कवड्या विकायला असतात मंदिराच्या कॅम्पसमध्ये, त्या प्रांगणातनं कवड्या घ्यायच्या 4 विकत आणि कवडी मातेला वाहायच्या, आणि म्हणायचं की काशीचं फळ मला आणि कवडीचं फळ तुला, असं ते हिंदीत म्हणायला सांगतात की काशी का फल मुझे और कवडी का फल तुम्हे. असं म्हटलं की काशी विश्वनाथांच्या बहिणीचं दर्शन म्हणजे कवडी मातेचं दर्शन झालं की त्या क्षणी आपली काशी यात्रा पूर्ण होते, आणि मग आपण काशी सोडायची. म्हणजे काशीत आल्या आल्या कालभैरव, धुंडीराज विनायक दर्शन, त्याच्यानंतर काशी सोडताना म्हणजे त्याच्या आधी विश्वनाथ, अन्नपूर्णा माता, काशी विशालाक्षी आणि सर्व मंदिरं हनुमानांची, कालभैरवांची, भैरवांची. पण वाराणसी काशी सोडताना काशी विश्वनाथांच्या बहिणीचं म्हणजे कवडी मातेचं दर्शन घ्यायचं असतं, तिला कवडी वाहायची असते,
आणि ते वाक्य आठवणीने म्हणायचं असतं की काशीचं फळ मला किंवा काशी यात्रेचं फळ मला आणि कवडीचं फळ तुला. अशी काही लोक असतात ना अभिजित, की ज्यांना खऱ्या अर्थाने काशी एक्सप्लोअर करायची असते, त्यांना तू काही मार्गदर्शन करणार आहेस का, किंवा त्यांना तू घेऊन जाऊ शकतोस का जर अशी काही इन्क्वायरी आली तर? हो नक्कीच, माझ्या डोक्यात तो आहे विचार. सगळेजण म्हणतात की तुला इतकं काशीचं माहिती आहे. म्हटलं मला मुळात काशीचं माहिती नाही आणि मी मनाहून खरं प्रामाणिकपणे सांगतोय, मी जे एक ट्रूथ सिकर म्हणून जातो, म्हणजे सत्य शोधक वगैरे खूप अति मोठा शब्द आहे, पण अनुभवायला आवडतं की जुने पुराण तो पुस्तकाचे नावं दिले ते खरंच शोधायचे, बघायचं. सो त्यातनं थोडीफार माहिती मिळत गेली. पण अनेक लोक म्हणतात आहे की आपण सोबत जाऊयात. सो आहे माझ्या डोक्यात विचार 2026 मध्ये की सोबत पण कोणाला वाराणसी यात्रा घडवायची मोठी 4 ते 5 त्या दिवस. छोटे छोटे प्लेसेस ज्याचा उल्लेख आता या पॉडकास्टमध्ये आलाय, त्या जर गोष्टी तुम्हाला अनुभवायच्या असेल मंडळी, तर नक्की तुम्ही अभिजितला संपर्क करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अभिजितचा नंबर अर्थातच असणार आहे. आणि आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला इच्छा झाली ना हा एपिसोड ऐकून काशीला जायची, तर ह्यातच खूप मोठं या एपिसोडचं यश असं मी म्हणेल. सो पुन्हा भेटूयात सविस्तरच्या एका नवीन सविस्तर एपिसोडमध्ये. तोपर्यंत काशीच्या या एपिसोडमधून अभिजितसह मी आपला निरोप घेते. नमस्कार. नमस्कार.